प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया विठोबा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय यांचा 3 चरणांचा आणि भगवंताचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माथा दंडवत तुझे पाया
माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढाली अंतरी प्रेम सुख सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरे पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये असणार हे रौप्य महोत्सवी वर्ष आणि या सप्ताहातील असणारी आजची ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपे सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या संयोजकांच्या माध्यमातून कांबेकर परिवाराच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबरा अभंगाच्या माध्यमातून भगवंताचे दिव्य असणारं वर्णन करून सांगतायत जे स्वरूप लक्षणानं तटस्थ लक्षणानं पाहिलं जातं. परमात्मा त्यांनी सर्वत्र ओतप्रोत गच्च भरलेलाच आहे. नव्हे तो संपूर्ण जगताचं अधिष्ठान हे जगत त्याच्यावर आध्यस्थ रूपानं प्रतीतीला येत आहे. असा सर्वाधिष्ठान असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचा हा विशेष असणारा खेळ आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. आणि तो खेळ माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबा सरळ सर्वांच्या समोर वर्णन करून सांगतात की मी त्या परमात्म्याला पाहिलं. जो परमात्मा मी पाहिला प्रत्यक्ष तो कसा आहे, स्वरूपानं जर पाहिलं तर तो सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, अनंत आहे, गगनासारखा व्यापक आहे. गगनाचे प्रावरण ज्याच्या ठिकाणी रूपवर्ण काही नाही, नाही रूपवर्ण गुण जेथे गुण नाहीत रूपवर्ण नाही असा असणारा तो परमात्मा. आणि तो परमात्मा मी डोळे भरून पाहिला. तो हरे श्री हरे असा सच्चिदानंद स्वरूप असणारा निर्गुण निराकार असणारा परमात्मा तो मी डोळे भरून पाहिला. आणि पाहत असताना पुन्हा त्रिपुटी विवर्जित होऊन पाहिला. म्हणजे त्याने पाहता पाहणे दुरी सारोनिया अशा पद्धतीने परमात्म्याला पाहिलं. म्हणून त्याचं दर्शन मला घडलं. त्या दर्शनानं मी कृतार्थ झालो. सर्वात्मक भाव अंतकरणात निर्माण झाला. मी त्याच्याहून वेगळा राहिलोच नाही. अद्वैत भाव त्यांनी अंतकरणात घेऊन मी त्याला पाहू लागलो. मग मला कळालं की तो विटेवर उभा आहे, तो सर्वांना सुख देण्याकरिता उभा आहे, जो सर्वांची त्यांनी आत्मज्योत आहे, सगळ्या ज्योतींची निज ज्योत आहे. सर्वांना त्यांनी अशा पद्धतीनं खेळवणारा चालवणारा सर्वांना प्रकाशित करणारा तो परमात्मा, स्वप्रकाश असणारा परमात्मा, ससंवेद्य असणारा परमात्मा तोच विटेवरती उभा आहे. जो त्यांनी महाराज आपल्या सर्वांच्या जवळ असणारी जी आत्मज्योत आहे तिची मूळ ज्योत आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. आणि तीच त्यांनी विटेवर उभी असणारी भगवंताची मूर्ती आहे. आणि ती मी प्रत्यक्ष पाहिली म्हणजे मी परमात्म्याला प्रत्यक्ष पाहिलं असं ज्ञानोबा आपल्या सर्वांच्या समोर सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. प्रस्तुत भव्य दिव्य असणारा हा कीर्तन महोत्सव आहे. डोळ्यांचं पारणं फिटावं असं हे वैभव डोळ्यासमोर दिसत आहे जे त्याने अप्रतिम आहे. वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी महाराज भगवंताची सेवा एवढ्या थाटात जर झाली तर ती फार शोभून दिसते, आनंद अंतकरणाला देते. आणि ज्याने कोणी हे आयोजन त्यांनी केलेलं आहे फार परिश्रमातून त्यांनी या सगळ्या गोष्टी होत असतात. सुंदर असणारं नियोजन आहे. समाधान आल्याबरोबर वाटलं. सर्वांच्या सेवेचा योग त्यांनी घडून आला. त्यापेक्षा ब्रह्मलीन श्री गुरुवर्य कांबेकर महाराजांची सेवा करण्याचा हा योग आमच्या भाग्यानं त्यांनी प्राप्त झाला. ही गुरुजींची असणारी परंपरा. आम्हाला सुद्धा कर्मधर्म संयोगानं भगवंताच्या कृपेनं गुरुजींची परंपरा प्राप्त झाली. आमचे गुरुजी ज्यांच्याकडून आम्हाला श्रवण करायला मिळालं ग्रंथांचं वैकुंठवासी श्री पंढरीनाथ महाराज देवकर जे गुरुजींच्या सानिध्यात बऱ्याच काळापर्यंत होते. 1958 पासून त्यांनी गुरुजींच्या जवळ थांबून चातुर्मासात त्यांनी श्रवण केलं आणि महाराजांना ते माहीत होते. देशमुख महाराजांचा त्यांचा चांगला परिचय होता म्हणून त्यांच्या कृपेनं त्यांनी थोडंसं श्रवण करायला मिळालं.
गुरुजी 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 सारखं म्हणायचे आमचे भाऊ. तोंडात दाणा सुद्धा भिजायचं नाही, गुरुजी म्हणायचे. एक वाक्य बोललं की गुरुजी म्हणायचे. एवढं गुरुजींवर प्रेम. ज्या लोकांनी गुरुजींना पाहिलं ती लोकच काही वेगळे. ज्यांना गुरुजी पाहायला मिळाले त्यांचं भाग्यच म्हणायचं. ज्यांना गुरुजींचं सानिध्य प्राप्त झालं ते त्याच्यापेक्षा त्यांनी श्रेष्ठ आहेत नव्हे. जी माणसं गुरुजींच्या सानिध्यात होती त्यांना वैकुंठात असल्यासारखंच वाटत असेल. कारण ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येव असं त्यांनी म्हटलं जातं. जे अवतारी आहेत ज्ञानोबरायांचा अवतार आहे असं त्यांनी गुरुजींविषयी बोललं जातं. म्हणून ही श्रेष्ठ ही परंपरा आहे जी त्यांनी ज्ञानदान करणारी परंपरा आहे. ज्ञानदान घरे श्रेष्ठ असं एक वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून ज्ञानदान करणारी ही परंपरा गुरुजींकडे त्यांनी पाहून सगळ्याच गोष्टी आपल्याला आत्मसात करता येतात. त्यांचं जीवन काही विलक्षण आहे. म्हणून गुरुजींचं सानिध्य ज्यांना मिळालं ते ब्रह्मलीन श्री गुरुवर्य कांबेकर महाराज आहेत. आणि त्यांची परंपरा आपण त्यांनी पुढे अशा पद्धतीनं चालवतो आहोत. म्हणून महाराज समोर बसलेले आहेत. सर्वांचा माझा परिचय नाही. जरी आल्यानंतर कांबेकर महाराजांच्या नातवांनी मला परिचय करून दिला म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं पाहतोय. सर्व आनंदात आहेत. भगवंताच्या दर्शनाकरिताच त्यांनी अट्टहास सर्वांचा असला पाहिजे. देवाचं दर्शन प्राप्त व्हावं, भगवंताची भेट व्हावी आणि त्याच्याकरिताच आपलं जीवन भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. हे जे मनुष्य शरीर आपल्याला मिळालं आमचे भाऊ म्हणायचे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन जंक्शन स्टेशन त्याला म्हणतात ज्याच्यामधून एकाच वेळेला अनेक ठिकाणी गाड्या जातात. आमच्या नगरला रेल्वे स्टेशन आहे पण जंक्शन नाही. दोनच ठिकाणी गाड्या जातात. एकतर मनमाडला जाते नाहीतर दौंडला जाते. दोनच ठिकाणी जातात. पण दौंड जंक्शन आहे तिथून पुण्याला जाते, नाशिकला त्यांनी जाता येईल, आणखी सोलापूरला जाता येईल, नगरला येता येईल. जंक्शन स्टेशन त्याला म्हणतात. म्हणून त्यांनी माणसाचं शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. कसं काय जंक्शन त्याला म्हणतात? याच्यामधून त्यांनी जिथं जाण्याची इच्छा कराल तिथं जाता येते. याच्यात आल्यानंतर त्यांनी स्वर्गाला जाण्याची इच्छा असेल स्वर्गाला जाता येते. याच्यात आल्यानंतर त्यांनी वैकुंठाला जायचं असेल वैकुंठाला जाता येते. याच्यात आल्यानंतर गोलोकधामात जायचं असेल गोलोकधामाला जाता येते. याच्यात आल्यानंतर साकेत धामाला जायचं असेल साकेत धामाला जाता येते. इथं आल्यानंतर कैलास लोकाला जायचं असेल कैलासाला जाता येते. करू नये तसा विचार, पण एखाद्याला नरकात जायचं म्हटलं तर इथूनच जाता येते. म्हणून हे स्टेशन आहे मला अनेक ठिकाणी जाण्याचं स्टेशन. हे नरदेह रूपी निधान आपल्याला सापडलेलं आहे. आणि या नरदेहामध्ये आल्यानंतर जे म्हणतील मला देव व्हायचंय, मला देव प्राप्त करून घ्यायचं, त्याला देव प्राप्त करून घेता येईल असं एक स्टेशन आहे. याच्यात देव होता येईल अशी अवस्था, इथं मोक्ष प्राप्त करून घेता येतो. सर्वात श्रेष्ठ असणारं पद जर त्यांनी कोणतं असेल तर ते मोक्षपद आहे. म्हणून या मनुष्य शरीरात आल्यानंतर मोक्षपदही प्राप्त करून घेता येतं असं श्रेष्ठ असणार आहे मनुष्य शरीर आहे. महाराज वर्णन करून सांगतात हे नरदेह निधान लागले हाती नरदेह निधान लागले
नरदेह निधान लागले हाती, एवढंच घ्यायचं आपल्याला. उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान आहे, हाती लागलेला आहे, त्याच्यात उत्तम सार आहे, उत्तम गती प्राप्त करून घेता येते. मग आपण या माध्यमातून देव होण्याची जर इच्छा केली तर देवत्व प्राप्त होतं या शरीरात आल्यानंतर. एवढं श्रेष्ठत्व या मनुष्य शरीराचं आपल्या सर्वांना ते प्राप्त झालेलं आहे, दुर्लभ आहे. महाराज जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये वर्णन करून सांगतात, हरी हे दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. तीन गोष्टी दुर्लभ आहेत. एक काही मनुष्यत्व दुर्लभ आहे, माणसाचं शरीर दुर्लभ आहे, त्याच्यात पुन्हा काही मुमुक्षुत्व दुर्लभ आहे, याच्यात पुन्हा मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा दुर्लभ आहे. ही मुमुक्षुता करण्याकरिता ते मोक्ष करावं लागेल. मोक्ष म्हणजे काय? कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. असा मोक्ष कळावा, त्या मोक्षाच्या प्राप्तीची जी इच्छा तिला म्हणतात मुमुक्षुता, आणि ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला म्हणतात मुमुक्षु. पण असा मुमुक्षु त्यांनी व्हावं हे दुर्लभ आहे. सर्वांना त्यांनी मुमुक्षु भाव प्राप्त होत नाही. आणि एखादा मुमुक्षु झाला तरी त्याला मोक्ष प्राप्त करून देणारा महात्मा भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. कशानं भेटेल? देवानुग्रह हेतुकम, देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होणाऱ्या या तीन गोष्टी. एक तर त्यांनी मनुष्य शरीर देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होतं, त्याच्यात मोक्ष प्राप्तीची इच्छा देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होते, आणि त्याच्यात पुन्हा मोक्ष प्राप्त करून देणारा महात्मा तो सुद्धा भगवंताच्या अनुग्रहानं प्राप्त होत असतो. म्हणून तर त्यांनी दुर्लभ असणारं मनुष्य शरीर आपल्याला मिळाले. हे फक्त संसार करण्याकरिता प्रपंच करण्याकरिता नसून भगवंताच्या प्राप्तीकरिता आहे. भगवंताला जाणून त्यांनी भगवंताशी एकरूप व्हावं आणि एकरूप होऊन पुन्हा भगवंताच्या भजनामध्ये मस्त होऊन जावं, याच्याकरिता हे शरीर प्राप्त झालं. आपला जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये असा ठराविक संकुचित भाव नाही. याला अद्वैताची बैठक आहे, गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा त्यांनी महाराज भक्तिप्रधान असणारा हा संप्रदाय, याच्यामध्ये त्यांनी महाराज ज्ञानोत्तर भक्तीला विशेष महत्व माऊली ज्ञानोबरांनी दिलं. ते म्हणतात, टाळा टाळी लोकलानाद अंगवांगी मोराला छंद भोगिताची वाटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ज्ञानापर्यंत जावं आणि त्या ज्ञानाला गिळून पुन्हा त्यांनी भगवंताचं भजन करावं, असं ज्ञानोत्तर भक्ती करणारा हा आपला संप्रदाय. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देतो. पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. मोक्ष प्राप्त करून घ्यावा आणि मोक्ष प्राप्त करून झाल्यानंतर पुन्हा भक्तीच्या माध्यमातून तो जगाच्या समोर वाटायला निघावं. पण भक्तिपंथी जगात येतो तोच मोक्ष भक्तीच्या माध्यमातून जगापर्यंत नेऊन पोहोचवायचा, अशी असणारी ही वारकरी संप्रदायाची श्रेष्ठ परंपरा आहे.
आणि या परंपरेची त्यांनी पायाभरणी करणारे जर कोण असतील तर माऊली ज्ञानोबराय आहेत. त्यांना विशेष असणारा हा अनुभव आहे. खरं तर त्यांनी हा आपला संप्रदाय अनादी आहे. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी. ते म्हणायचे हा संप्रदाय त्याला म्हणावं जो अनादी असला पाहिजे, वेदबोधित असला पाहिजे, जो देवानं स्वीकारलेला असला पाहिजे, जो सफल असला पाहिजे, त्याच्यात फल असलं पाहिजे. मग आपल्या संप्रदायामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. हा अनादी संप्रदाय. इथे त्यांनी मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तिथून असं म्हटलं जातं. हा अनादित्व तिथे पाहायला मिळते. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज हा वेदाने स्वीकारलेला वेदबोधित संप्रदाय, वेदमार्गे म्हणून गेले असं आपण म्हणतो, वेदाने स्वीकारलेला आहे. याच्यानंतर त्यांनी महाराज संतांनी स्वीकार्याचा केलेला आहे. मोठी मोठी संत, सगळ्यात पहिले संत जर कोण असतील तर सनकादिक संत आहेत. सनक, सनंदन, सनातन आणि सुजात, त्यांची नावं ब्रह्मदेवाची मुलं. यांनी या संप्रदायाला अशा पद्धतीने पुढे चालवलं. नारदादिक याच्यामधले पुढचे पाईप ठरले आणि एवढा श्रेष्ठ असणारा हा प्रवाह म्हणून संतांनी स्वीकारलं. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा की या संप्रदायाला फल आहे. हा सफल असणारा संप्रदाय. पण याच्यामध्ये काय फल आहे? याच्यात फल असं आहे की याच्या माध्यमातून प्रवास केल्यानंतर जीव हा त्याने ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि अद्वैत बोधावर एकरूप झाल्यानंतर पुन्हा हा त्यांनी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्याकरिता वास्तव अभेदाचा स्वीकार करून कल्पित भेदामध्ये त्यांनी जातो. आणि मग त्यांनी महाराज कल्पित भेदात जाऊन पुन्हा मी भक्त तू देव ऐसे करी या भूमिकेत जाऊन भगवंताचं भजन करतो आणि त्या भजनानं खऱ्या अर्थानं आनंदी होत असतो. हा विलक्षण आनंद आहे. विलक्षण आनंद तिथे त्यांनी अशा पद्धतीनं वर्णन करून सांगतात. विलक्षण आनंद हा शब्द जर वापरायचा असला तर तो जीवनमुक्तीच्या नंतरच वापरला पाहिजे. आधीचा जो आनंद आहे त्याला विलक्षण म्हणायचं काम नाही. तो जीवनमुक्तीनंतरचा आनंदच विलक्षण आनंद आहे. म्हणून त्यांनी जीवनमुक्त होऊन साधू संत भगवंताचं चिंतन करतायत. देव होऊन मीची होऊन पांडवा करीतीचे माझी सेवा. म्हणून मी देव होतात शिवो भूत्वा शिवमेजेत. देव होऊन देवाचं वचन त्यांनी अशा पद्धतीने केलं जातं आणि ते अतिशय श्रेष्ठ आहे. ते साधू संतांना जगाच्या समोर वर्णन करून सांगायचे. मला ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र जर पाहण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण चरित्रकथा मला तुमच्या समोर सांगायची नाही. आता ज्ञानोबरायांची चरित्रकथाच आम्ही सांगून आलो. एका ठिकाणी कथा सुरू होती आणि ते चरित्र सांगूनच इथपर्यंत आलो. त्या चरित्रात त्यांनी असा भाव पाहायला मिळाला. ज्यावेळेला विठ्ठलपंतांना आणि रुक्माईला ब्रह्मसभेनं देहांत प्रायश्चित्त घ्यायचं सांगितलं. आळंदीच्या धर्मपीठानं देहांत प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा दिली. नाईलाज झाला. विठ्ठलपंतांनी हात जोडून उभं राहावं. दिवसभर त्यांनी थकून जावं. पुराणं त्यांनी पाहत राहावी ब्रह्मवृंदांनी. आणि पाहता पाहता त्यांनी निर्णय देऊन टाकला की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मग काय करावं? हताश झाले विठ्ठलपंत. घराच्या दिशेने निघाले. रोजचा नियम असा होता की सकाळीच त्यांनी घरातून बाहेर पडावं, काहीच न खाता, आणि दिवसभर उपवाशी त्यांनी ब्रह्मवृंदांच्या समोर हात जोडून उभं राहावं. आणि मग त्यांनी ते काय आदेश देत आहेत, आज्ञा देत आहेत त्याची वाट पाहावी. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही निर्णय झाला तर बरं, नाही तर पुन्हा असंच उपवाशी घरी यावं. असंच होत होतं. त्या दिवशी निर्णय झाला, सांगितलं तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आले. रुक्माई वाटच पाहत होती. चालताना विठ्ठलपंतांच्या मनातला भाव आहे की तुम्ही घरी जाणार आहे आणि घरी गेल्याबरोबर मला त्यांनी विचारलं जाणार आहे तुम्ही गेला होतात, काय सांगितलं मला सांगा. रुक्माई मला विचारेल. आता तिला मी काय सांगेल? अंतकरण व्याकुळ होत होतं. फार जड त्यांनी काळीत झालं होतं. जड पावलांनी प्रवास सुरू होता आणि पर्णकुटीच्या जवळ त्यांनी अशा पद्धतीने गेले. रुक्माईने विचारलंच खरं काय झालं आज? असं विचारल्याबरोबर सांगितलं ब्रह्मवृंदाने निर्णय दिला. काय निर्णय दिला? आपल्या दोघांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं. हे विठ्ठलपंतांच्या मुखातून ज्या वेळेला त्यांनी कळालं, आभाळ फाटल्यासारखं झालं. चार चिमुरडे डोळ्यासमोर दिसू लागले. काय करावं? अंतकरण व्याकुळ झालं. दोघांनी पती पत्नीने त्यांनी महाराज लेकर शांत आहेत, झोपलेले आहेत अशा अवस्थेत विचार करायला सुरुवात केली की आपण देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. म्हणून शास्त्र म्हणेल त्या पद्धतीने वागायचं, शास्त्राज्ञेप्रमाणे जीवन जगायचे. म्हणून देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं, पण असं जायचं नाही लगेच. मग तरतूद करून जायचं. मुलांना त्यांनी विशेष असणारी भूमिका प्राप्त करून द्यायची आणि मग जायचं. मग निर्णयच केला. आळंदी सोडून दिली आणि आपल्या गावात जाऊन वास्तव्याला राहिले. ब्रह्मचित्कला दर्शन नावाचा ग्रंथ परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवारी वक्तेबाबांनी लिहिला, जो अनेकांकडे त्यांनी ग्रंथ असेल सुद्धा, ज्याच्यात मुक्ताईचं चरित्र आहे. वक्तेबाबांनी फार सुंदर लिहिलंय. त्याच्यातला हा प्रसंग आहे. बरं, आपेगावला त्यांनी गेले आणि आपेगावात जाऊन त्यांनी महाराज मुलांवर संस्कार करायला सुरुवात केली. आता मुळातच ते अवतारी आहेत, मला त्यांना काय संस्कार करायचे, पण रहाटी आहेत. त्या रहाटी काढून नाही तर मग ते अवतारीच आहेत. मग त्यांना उपनयनाची तरी काय आवश्यकता होती? कशाकरिता उपनयनाचा अट्टहास होता? कशाला जातीत घ्यावं त्यांनी वाटत होतं? काही नव्हतं. पण जग रहाटीत वागायचंय म्हणून त्यांनी या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागत होत्या. पण मुलांना समजून सांगायचं. विठ्ठलपंतांनी एक समजून सांगायला सुरुवात केली आणि आईनं दुसरं समजून सांगायला सुरुवात केली.
दोघं त्यांनी समजून सांगतात, पण हिताचंच सांगतात. विठ्ठल पंतांनी शांकर भाष्य असणारी गीता भावंडांना सांगितली, शांकर भाष्य गीता. जसं माऊली ज्ञानोबरांनी श्रीमद भगवद्गीतेवर अलंकार चढविला आणि भावार्थ दीपिका सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाली, असं जगद्गुरु जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य केलं, प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. म्हणजे ब्रह्मसूत्रांवर भाष्य केलं, श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य केलं, उपनिषदांवर भाष्य केलं. असे भाष्यकार म्हणून शंकराचार्य प्रसिद्ध झाले. श्रीमद भगवद्गीतेचं असणारं जे भाष्य आहे त्याला गीता भाष्य म्हणतात. ते गीता भाष्य विठ्ठल पंतांनी बारकाईनं भावंडांना शिकवलं. सगळ्या गोष्टी तंतोतंत त्यातला बारकावा त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि त्यांच्या मनावर काही विशेष असणाऱ्या गोष्टी बिंबवायला सुरुवात केली. भावंड त्यांनी महाराज मुळातच अवतारी आहेत, त्यांना ते आपोआपच ग्रहण होऊ लागले. हे विठ्ठल पंतांनी काम केलं. सगळ्या ग्रंथांचं अशा पद्धतीने चिंतन केलं होतं विठ्ठल पंतांनी. विठ्ठल पंत सुद्धा दशग्रंथी पंडित होते. कृष्णाजी पंत देवकुळ्यांकडे शिकले होते. महत्वाचा विचार सांगते, म्हणजे पैठणात असणारे त्यांचे मामा त्यांच्याकडे शिकून आले होते. म्हणून त्यांनी मुलांना अशा पद्धतीनं वेदांताचा वारसा अशा पद्धतीने देऊन टाकला. आईनं काय शिकवलं ते ऐका. आईने सांगितलंय पहा, हे बघा, विठ्ठल पंतांनी सिद्धांत सांगितला वेदांताचा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. वेदांताचा सिद्धांत त्यांनी अर्ध्या श्लोकात व्यासदेवानी वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात, हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा त्यांनी ब्रह्मरूप आहे, असं त्यांनी महाराज वेदांताचा सिद्धांत आहे तो समजून घेण्यासारखा आहे. तो विठ्ठल पंतांनी अशा पद्धतीने सारखा केला. आणि त्याच्यानंतर आईनं त्यांनी सांगायला सुरुवात केली की या जगामध्ये त्यांनी आपलं म्हणण्यासारखं कोण असेल तर तो त्यांनी श्यामसुंदर आहे. त्याला कृष्ण म्हणतात, त्याला कन्हैया म्हणतात. तो सगळ्या जगाचा त्यांनी मायबाप आहे. तो सर्वांचा सुहृद आहे. तो दर्शन देत असतो, तो भेटत असतो, तो येत असतो, तो सांभाळत असतो, हृदयाला लावत असतो, मस्तकावरून हात फिरवत असतो, फार प्रेमाने बोलत असतो. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याचं झालं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे, असं त्यांनी महाराज आईनं सांगायला सुरुवात करावी. मुलांना कोणाच्याही समोर त्यांनी महाराज हात पसरायची आवश्यकता नाही. भगवंताची शरणागती करा. त्याचे अनेक वचनं त्यांनी सांगायला सुरुवात केली. विठ्ठल पंतांनी आधीच सांगून झाले होते. भगवान स्वतःच वचन देतोय. तो म्हणतो, अनन्यशंतयंतो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. देवाचं वचन आहे. तो देव म्हणतो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचे. भगवंताची वचन आहे. तो म्हणतो, त्यांनी चिंता करू नका. ज्ञानाकरिता जर धावपळ करत असाल तर भगवान माझं चिंतन त्यांनी करत राहा. दधामि बुद्धियोगं तम. जे सतत माझं चिंतन करतात त्यांना बुद्धियोग म्हणजे ज्ञान सुद्धा मी प्राप्त करून देतो. म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी भगवंतानं स्वतःच गीतेमध्ये सांगितल्या. या भावंडांना कळायला सुद्धा. म्हणून सर्वात्मक भाव त्यांनी प्राप्त करून द्यायचे काम विठ्ठल पंतांनी केलं. जी त्यांनी परंपरानाथ संप्रदायाची अशा पद्धतीने जोडून आली, जी त्यांनी गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना मिळाली आणि त्या गहिनीनाथ गुहेमध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीने निवृत्तीनाथांना तो भाव प्रगट झाला अंतकरणामध्ये. तो भावंडांमध्ये मुरवला. दिव्य असणारा शक्तिपात केला. आपल्या संप्रदायामध्ये शक्तिपाताची सुद्धा परंपरा आहे. त्याला त्यांनी 4 प्रकाराने शक्तिपात केला जातो. एक द्रक शक्तिपात आहे, एक शब्द शक्तिपात आहे, एक स्पर्श शक्तिपात आहे आणि चौथा त्यांनी स्वप्न शक्तिपात आहे. 4 प्रकाराने शक्तिपात करता येतो. म्हणून ही दिव्य त्यांनी प्रक्रिया प्रवाहित करण्याकरिता ही शक्तिपाताची नाम कृपेची असणारी परंपरा आहे. ती कृपा या भावंडांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने नाथ संप्रदायाच्या माध्यमातून प्रवाहित झाले. आणि मग त्यांनी एवढं मिळालं खरं, पण हे जे कुळ आहे हे कृष्ण नामानं पावन झालं. कुळ हे पावन कृष्ण नाम म्हणून त्यांनी कृष्ण नाम प्राप्त झालं. याच्यामध्ये कृष्ण नामाला विशेष महत्व प्राप्त झालं. म्हणजे कृष्ण भक्तीचा वारसा त्यांनी प्राप्त झाला. 2 गोष्टी आहेत. म्हणजे ज्ञानाची परंपरा त्यांनी प्राप्त आहे, स्वरूपाचा बोध प्राप्त होऊन सर्वात्मक भाव निर्माण झाला. सर्वं खमिदं ब्रह्म नेहना नास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान इति. या भूमिकेत त्यांनी पदार्पण केलं. एकमेव अद्वितीयं ब्रह्म अशी त्यांनी भूमिका अंतकरणात निर्माण झाली. सर्वात्मक भाव निर्माण झाला. कणाकणातून स्वस्वरूपाची संवेदना येऊ लागली. एवढी व्यापक स्थिती निर्माण झाली. एवढी व्यापक स्थिती जर निर्माण झाली नसती तर ज्ञानोबरांच्या पाठीवर रेड्याच्या पाठीवर मारल्यावर ज्ञानोबरांच्या पाठीवर ओढ उठले नसते. मला भागवतातला एक प्रसंग माहिती आहे. तुम्हाला हा भागवतवाला बाबा आता भागवत सांगतो की काय? भागवत नाही सांगणार, एक प्रसंग सांगतो. ज्यावेळेला शुकाचार्य महाराजांचं प्राकट्य झालं आणि ते त्यांनी पळू लागले. व्यासदेवजी त्यांच्या मागे त्यांनी पळतात. हरी यम प्रवरजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. कातर भावानं त्यांनी व्यासदेवजी पळतात शुकाचार्यांच्या मागे. कारण उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेविल्या नावासी ओ देतो ठी अशी त्या बालकाची अवस्था.
मग शुक करायला लागले, नाव नाही म्हणून. परिणाम काय झाला तो ऐका. झाडा झुडपांमधून हुंकार येऊ लागला. तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस. सर्व भूतमात्रांमध्ये जे त्यांनी व्यापक आहेत असा अनुभव ज्यांच्या चित्तात आहे. झाडा झुडपांनी हुंकार द्यायला सुरुवात केली. एवढी सर्वात्मकता शुकदेवांकडे पाहायला मिळाली. तीच सर्वात्मकता ज्ञानोबांकडे पाहायला मिळाली. रेड्याच्या पाठीत त्यांनी चाबूक मारलं आणि ज्ञानोबांच्या पाठीवर ओळ उठले. हे चरित्रातला भाग मी तुमच्या समोर सांगतोय. एवढे व्यापक ज्ञानोबा आहेत. ही कशामुळे प्राप्ती झाली असेल व्यापकत्वाची? ही ती परंपरा जीवनामध्ये आली म्हणून. आणि त्याच परंपरेतून कृष्ण परमात्म्याच्या भक्तीचा छंद अशा पद्धतीने लागला आणि अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याच्या दर्शनाची ओढ लागली. कधी भेटेल भगवान, त्याचं दर्शन केव्हा होईल, तो कसा माझ्या समोर त्यांनी प्रगट होईल, माझ्याबरोबर बोलेल केव्हा, कोणाला विचारू भगवान कधी येणार. कावळ्याबरोबर संवाद साधत होते. उडरे काऊ तुझे सोन्यानं मडविनं लावू, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. अशी त्यांनी अवस्था झाली. चंदनाची चोळी माझे अंग पोळी. बघा ना, एवढं त्यांनी चंदन शीतल आहे की नाही, पण चंदनाची चोळी करून घातली तरी अंग पोळत आहे का? भगवंताचा छंद लागला आणि त्याच्या दर्शनाची ओढ लागलेला पूर्वानुराग म्हणायचं. भक्तिशास्त्रामध्ये 3 प्रकारचे सांगितले ना भाव. त्याच्यामध्ये पूर्वराग सांगितला, मिलनानुराग सांगितला आणि विरहानुराग सांगितला. भगवान भेटत नाही तोपर्यंत त्यांनी जी अवस्था आहे आणि त्याच्या भेटीकरिता जी व्याकुळता आहे त्याला पूर्वानुराग म्हणत जावं. या स्थितीमध्ये त्यांनी जाऊन भगवंताला हाका मारायला सुरुवात केली. कधी भेटशील देवा, तुझ्या दर्शनाची आस लागलेली आहे असा भाव कुठात निर्माण झाला. आणि मग पुढील फार मोठं चरित्र आहे ते सगळं आपल्याला पाहायचं नाही. ते त्यांनी आपे गावातून अलंकापुरात आले, पैठणात जाऊन नेवाशात गेले, नेवाशातून ब्राह्मणीत गेले. गुरुजी सांगायचे, गुरुजी अमृतानुभव सांगताना ही प्रक्रिया सांगायची. कोणी जर गुरुजींकडून ऐकलं असेल तर आमचे भाऊ मात्र हे नक्की सांगायचे. ते म्हणायचे गुरुजी अमृतानुभव सांगताना सांगायचे की नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबा आहे आणि ज्ञानेश्वरी सांगून पुढचा प्रवास ब्राह्मणीच्या दिशेने झाला. सोनई ब्राह्मणी नावाचं गाव आहे. त्या सोनई ब्राह्मणीत थांबले निवृत्तीनाथांना आणि स्नान करता जाण्याची इच्छा झाली. कुठे त्यांनी प्रवारा संगम, गोदावरी आणि प्रवारीचा संगम आहे, तिथे स्नानाकरिता निवृत्तीनाथ महाराज गेले. आणि ते तिथे गेल्यानंतर त्यांनी महाराज 10 दिवस लागले यायला. रस्त्याने चालताना निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना विचारलं होतं, ज्ञान सगळ्या जगाच्या उद्धाराची सामुग्री त्यांनी सांगून टाकलीस. ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितली साधकांकरता तुझा स्वतःचा अनुभव काय तो तरी सांग. गुरुजींनी मला अनुभव विचारला ते सांगितलं पाहिजे. म्हणून 10 दिवस त्यांना परत यायला लागले. तेवढ्या कालखंडात ज्ञानोबांनी स्वतःचा अनुभव अमृतानुभव त्यांनी प्रगट केला आणि तो गुरुजींच्या स्वाधीन अशा पद्धती केला ब्राह्मणी गावामध्ये. तिथून त्यांनी पुणतांब्याला गेले. पुणतांब्यावरून त्यांनी लोणीपर्यंत आले. लोणी धामणी नावाचं गाव आहे आणि तिथून आळे गावात जाऊन त्यांनी महाराज रेडे महाराज तिथे शांत झाले आणि तिथून अलंकापुरामध्ये आले. तिथे नामदेव महाराजांची भेट झाली, पंढरीची ओढ लागली आणि मग पंढरपुरामध्ये सगळी भावंड आली आणि अंतःकरणापासून भगवंताच्या भेटीकरिता प्रवास करत आले. माझी जीवेची आवडी पंढरपुराला त्यांनी गुढी यावी, भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं अशी भावना अंतःकरणात ठेवून भगवंताच्या भेटीकरिता भावंड अलंकापुरावरून पंढरपुरापर्यंत आले. आणि पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन झालं आणि हे करत त्यांनी पुढे येऊन गरुड हनुमंताची भेट झाली. पुढे आल्यानंतर रंगशिळेवर उभे राहिले, भगवंताला डोळे भरून पाहिलं आणि तो विटेवर उभा असणारा परमात्मा त्याला पाहून एवढा आनंद झाला तो शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे अशा भूमिकेत जाऊन त्यांनी भगवंताला भेटायला सुरुवात केली. मग तो परमात्मा प्रत्यक्ष भेटला. तो परमात्मा डोळे भरून पाहता आला, त्याला प्रत्यक्ष पाहिलं आणि मग समाधान वाटलं. महाराज ज्याच्या भेटीकरिता आस अंतःकरणामध्ये होती, ज्याच्या भेटीकरिता त्यांनी जीव कासावीच होत होता, असा असणारा जीवाची या जीवा प्रेमभावाची या भावा हे तुझं वाचून केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजून का नये वेगी आणावा तो से प्राणू माझा सौभाग्य सुंदरू लावण्य आगरू बाप रुक्मादेवीवरू श्री विठ्ठलू असं जे वर्णन ज्ञानोबांनी करून सांगितलं. तो सुंदर असणारा परमात्मा डोळ्यासमोर दिसला. त्याच्या भेटीची आस लागली होती. तो डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसल्यानंतर एवढा आनंद झाला सांगावं कोणाला. स्वतःच्या पोटातला भाव त्यांनी वर्णन करून सांगायचं कळेल कोणा. ज्ञानोबा गोपी भावावर आरूढ आहेत. सर्वात श्रेष्ठ असणारा भाव जर कोणता असेल तर गोपी भाव. अनेक प्रकारचे भाव पाहता येतील. समाजात जर आपण पाहिलं तर 90% लोक देहभावातच वावरतात. देहभाव स्वतःला देह समजतात आणि देह समजूनच त्यांनी अशा पद्धतीने जीवन जगत असतात. आपल्या संप्रदायात फार मोठे मोठं झालं. त्यांचं नाव आहे ब्रह्मलिंग श्री मोतीराम महाराज काकाणी. जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांच्या पायाला जखम झालेली होती, जखमेत किडे झालेले होते, जंतू होते 2 आणि ते त्यागणी महाराज त्यांना त्रास देत होते. ते लोक ते झोपले की पायातून काढून टाकायचे. त्यांनी काढून टाकल्यानंतर जाग आल्यानंतर हे रागवायचे. का काढलंस त्याला? पुन्हा ते जखमेत सोडायचे
आणि सोडताना काय म्हणायचे, ऐकण्यासारखं आहे. ते म्हणायचे कशाला त्याला बाहेर काढता, हे माझंही राहण्याचं घर आहे तसं त्याचंही राहण्याचं घर आहे. हे माझंही राहण्याचं घर आहे तसं त्याचंही राहण्याचं घर आहे. म्हणजे ते स्वतःला शरीर समजत नव्हते, हे त्यांनी राहण्याचं घर समजत होते. हे शरीर म्हणजे मी नाही, स्वतःला त्यांनी चैतन्य स्वरूप मानत होते. ही भूमिका त्यांच्या पोटात होती. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अशी भूमिका तयार झाली होती. आत्मस्थिती त्यांनी लाभली होती. नैनं छिन्नन्ते शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. या स्थितीत त्यांनी होते म्हणून त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते. देहभाव टाकला पाहिजे, हा टाकण्यास योग्य आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा भाव आहे जीवभाव, तो कळाला पाहिजे. जीवभाव, मी जीव आहे हे कळावं. अनादिकालापासून जीवदशा मला प्राप्त झाली. शास्त्रामध्ये काही गोष्टी अनादी सांगितल्या. नंबर 1 ब्रह्म अनादी आहे, नंबर 2 प्रकृती अनादी आहे, नंबर 3 त्यांचा संबंध अनादी आहे, नंबर 4 ईश्वर अनादी आहे, नंबर 5 जीव अनादी आहे आणि नंबर 6 त्यांच्यामध्ये असणारा भेद अनादी आहे. या 6 गोष्टी शास्त्रानं अनादी प्रतिपादन करून सांगितल्या. त्याच्यामध्ये एकच असं आहे जे अनादी अनंत आहे आणि बाकीचे सगळे अनादी शांत आहेत. अनादी अनंत जर कोण असेल तर ब्रह्म अनादी अनंत आहे आणि बाकीचे अनादी 5 हे अनादी शांत आहेत. अनादी आहेत पण शांत आहेत, अंतवान आहेत, ब्रह्मज्ञानाने ते थांबणार आहेत. आपण जीव आहोत. जीवपणा आपल्याला आलेला आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, कल्पनेनं अविद्येने जीवपणा आलेला आहे आणि ही जीवदशा आपण सर्वजण भोगतो आहोत. ही जाणारी आहे जीवदशा, लक्षात घेण्यासारखंच आहे. म्हणून आपण जीव आहोत, भगवंताच्या अंशात. भगवान म्हणतो हे महंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति. आपण भगवंताचे अंश आहोत. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं हे कळणं गरजेचं आहे. याला जीवभाव म्हणतात. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे आत्मभाव. मी आत्मा आहे, मी शस्त्रानं तोडला जाऊ शकत नाही, अग्नीनं जाळला जाऊ शकत नाही, असा मी आत्मा आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे ब्रह्मभाव. मीच त्याने सच्चिदानंद घन असणारा ब्रह्म आहे, मी सर्वत्र व्यापक आहे, हा ब्रह्मभाव आहे. आणि या ब्रह्मभावापेक्षाही श्रेष्ठ असणारा एक भाव आहे, त्याचं नाव आहे प्रेमभाव. त्यालाच म्हणतात गोपीभाव. जे त्यांनी भगवंताचं प्रेम आहे ते विशेष आहे. माऊली ज्ञानोबर आहे, देहभावात त्यांनी बोलत नाहीत. माऊली ज्ञानोबर आहे, जीवभावात बोलत नाहीत. माऊली ज्ञानोबर आहे, आत्मभावात बोलत नाहीत, ब्रह्मभावात बोलत नाहीत. बोलतायत पण गोपीभावात जाऊन बोलतायत, प्रेमभावात जाऊन बोलतायत. प्रेम भगवंताविषयीचं अंतकरणात उमडून आलेलं आहे. ब्रह्मभाव तर प्राप्त झालेच आहे पण त्याच्या पलीकडची स्थिती प्राप्त झालेली आहे आणि त्या स्थितीत जाऊन भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे आणि ती आस भगवंताच्या समोर त्यांना घेऊन गेलेली आहे. त्या भगवंताला त्यांनी डोळे भरून पाहिलेलं आहे आणि पाहिल्यानंतर दिव्य असणारं समाधान प्राप्त झालेलं आहे. सांगावं कोणाला? ते ज्याला कळेल त्याला सांगितलं पाहिजे. कोण आहे गोपी भावावर दुसरा आरूढ? शेजारी निवृत्तीनाथ दादा उभेच आहेत, ज्यांनीच हा गोपी भाव ज्ञानोबरायांना दिले. त्यांच्याकडे पाहून सहजच बोलायला सुरुवात केली. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. कुठे सांगतात बुद्धीचा संवाद आहे, बुद्धी बरोबर केलेला संवाद असंही म्हणता येईल. पण त्यांनी गोपी भावाचा जर विचार करत असाल तर निवृत्तीनाथ दादा शेजारी उभे आहेत. त्यांच्याकडे पाहून सांगितलं या पांडुरंगाला मी पाहिलं, डोळे भरून पाहिलं आणि पाहत असताना एवढा आनंद झाला, सुख झाले व साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. रोज म्हणतो आपण तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पण हे तो हा म्हणण्याचं काय तात्पर्य असेल हे पण कळलं पाहिजे ना. तो हा म्हणजे काय? तो म्हणण्याचं तात्पर्य त्यांनी स्वरूप लक्षणाकडे आहे आणि हा म्हणण्याचं तात्पर्य त्यांनी तटस्थ लक्षणाकडे आहे. तो परमात्मा पाहायचा गोष्ट खरी आहे पण फक्त विटेपुरताच पाहायचा नाही, तो वैकुंठापुरताच पाहायचा नाही, तो पाहिला पाहिजे, स्वरूपानं पाहिला पाहिजे. जो सर्वात्मक वृत्तीनं सर्वत्र गच्च भरलेला आहे, अधिष्ठान रूपानं सर्वांचा दिसतोय, तो परमात्मा पाहिला पाहिजे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा पद्धतीने परमात्मा प्रत्यक्ष पाहायला मिळाला आणि विभोर झाले. देवाला पाहिल्याचा आनंद त्यांनी वाटला. निवृत्तीनाथ दादा हसले, म्हणले पाहिलाच देव? म्हणे पाहिला. कसा आहे तुझा देव? म्हणे तो आता माझ्या डोळ्यासमोर त्यांनी सगुण साकार रूपानं दिसतोय खरा, पण हे त्याचं सगुण साकार रूप आहे. खऱ्या अर्थानं जर पाहायचं ठरलं तर माझा देव त्यांनी सच्चिदानंद स्वरूप आहे, तो सत्य स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो अनंत स्वरूप आहे, गगनासारखा व्यापक आहे, ज्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, असा असणारा तो परमात्मा आहे. असा जो परमात्मा आहे तोच मी आज डोळे भरून पाहिलाय या विठ्ठलाच्या रूपाने. हा भाव माऊलींच्या पोटामध्ये आहे. म्हणून त्यांनी परमात्म्याच्या त्या रूपाचं वर्णन करून सांगतायत की माझा देव असा आहे आणि तो देव आज मी सगुण रूपामध्ये पाहिलाय. अभंगाचं पहिलं चरण सत्य
सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे असा आहे परमात्मा. ज्याला तू पाहिलंस तो परमात्मा सत्य आहे. सत्य म्हणजे काय? ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. त्रिकालाबाधितत्वम सत्यत्वम. मग सत्य म्हणत असताना तिन्ही कालात त्याचा बाध होत नाही असा सत्य असणारा परमात्मा तो परमात्माच सत्य आहे. श्रीमद भागवतामध्ये त्यांनी महाराज व्यासदेवानी मंगल केले भागवताच्या सुरुवातीला आणि मंगल करत असताना कोणाच देवाचं नाव घेतलं नाही महाराज. वस्तू निर्देश रूप मंगल केलं आणि मंगल करताना सत्य परमात्मा तत्वाची वंदना केली. हरिं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवयो मुह्यन्ति यत्सूरयान् तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गं मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. त्या सत्य असणाऱ्या परमतत्वाचं मी ध्यान करतो. पण त्या परमात्म्याला सत्य म्हटले. कृष्ण म्हटले नाही, गणपती म्हटले नाही, शंकर म्हटले नाही. का बरं म्हटले नसतील? हो, देवपंचायतन पाहिलं जातं. जर गणपती बाप्पांचं नाव घेतलं असतं तर गाणपत्य भक्ती करणारे सगळे लोक म्हणले असते आमच्याच देवाचा ग्रंथ आहे. शंकराचं नाव घेतलं असतं तर शैव म्हणले असते आमच्याच देवाचा ग्रंथ आहे. विष्णूचं नाव घेतलं असतं तर विष्णू भक्त वैष्णव म्हणले असते आमच्याच देवाचा भक्त आहे. जर त्याने देवीचं नाव घेतलं असतं तर शाक्त म्हणले असते आमच्याच देवाचं आहे. सूर्यनारायणाचं घेतलं असतं तर सौर म्हणले असते आमच्याच देवाचा ग्रंथ आहे. पण कोणा देवाचं नाव घेतलं नाही. सत्यम परम धीमहि. सत्य असणारं परमतत्व आहे त्याची वंदना करतो. परमात्मा कसा आहे? सत्य आहे. तो परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे काय? गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणायचे अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला म्हणतात ज्ञान. जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. अबाधित काय आहे? ते परमतत्व. आणि त्याला जे विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. म्हणून त्यांनी परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. परमात्मा अनंत आहे, त्याचा अंत नाही महाराज. तो असा अनंत स्वरूप आहे. कसा अनंत आहे त्याच्याकरिता दृष्टांत सांगितला. गगनासारखा व्यापक आहे. गगनाचे प्रावरण त्याच्या ठिकाणी रूप नाही. त्याच्या ठिकाणी नाही रूप वर्ण गुण जेथे वर्ण नाही रूप नाही कोणत्याही प्रकारचे गुण नाहीत असा असणारा तो परमात्मा. तेव्हा अशाही पद्धतीने जाणला पाहिजे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. त्याला अशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे. रामचरित मानसामध्ये त्यांनी एक संवाद आला. फार गोड असणारा संवाद आहे. म्हणजे भरद्वाज ऋषींचा आणि याज्ञवल्क्यांचा संवाद आहे. जो त्यांनी महाराज प्रयाग क्षेत्रात भरद्वाज मुनी बसहो प्रयागात त्यांनी बसले. महिनाभराचा सत्संग झाला. आणि सत्संग झाल्यानंतर सर्वजण जाण्याकरिता निघाले. याज्ञवल्क ऋषी जात असताना भरद्वाज मुनीने त्यांना थांबवलं आणि थांबवल्यावर म्हणले माझ्या मनात काही संशय आहे. हा संशय जात नाही. काय संशय आहे? मी तुमच्या मुखातून भगवंताचं वर्णन ऐकलं, रामप्रभूंचं चिंतन मी ऐकलं, राम ऐकला, पण मला गोंधळ झाला डोक्यामध्ये. कसा काय गोंधळ झाला? म्हणजे पहिला राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा, तीजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा. कोणता राम समजू? पहिला राम सांगितला दशरथाचा मुलगा, दुसरा राम सांगितला आत्माराम जो सर्वांच्या हृदयात गच्च भरलेला आहे, तिसरा राम सांगितला जो कणाकणात व्यापक आहे, आणि चौथा राम सांगितला जो सर्वांहून वेगळा आहे. नेमका राम कोणता मी समजावा? मला समजत नाही, कृपा करून सांगा. मग त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं याज्ञवल्क्य ऋषींनी. सोही राम दशरथ का बेटा, तोच आहे दशरथाचा मुलगा. सोही राम घट घट में बैठा, तोच घटाघटात गच्च भरलेला आहे. सोही राम जगत पसारा, तोच जगताच्या रूपाने नटलेला आहे. आणि सोही राम सबसे न्यारा, तोच सगळ्याहून वेगळा आहे. एकच आहे राम, एकच आहे परमात्मा. पण एवढ्या रूपानं प्रत्यक्ष पाहायला मिळतो. फक्त पाहणारा असला पाहिजे. एरवी सर्वांच्या अंतकरणामध्ये देव पाहण्याची इच्छा असते. सगळ्यांना वाटतं देव पाहावा, तो सगुण साकार रूपाने आपल्या डोळ्यासमोर यावा, तो प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहावा, वैकुंठातून यावा, त्याला 4 हात असावेत.
त्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म असावे, अतिशय सुंदर असावा, दैदिप्यमान असावा. त्याने येऊन मला हृदयाला लावावं प्रत्येकाला वाटतं. कारण त्या पुन्हा ओवी सुद्धा म्हणून दाखवतात, दोरे दोन्ही भुजालो घेऊन अलिंगावया लागून तयाची अंग. हा येत असतो देव म्हणतो मी स्वतः येतो, 4 हात घेऊन येतो, आलिंगन देण्याकरिता येतो. त्याची वाट सर्वजण पाहतात, पण त्याची वाट पाहण्याची आधी काही प्रक्रिया असते हे मात्र सर्वांना कळत नाही. महत्वाचा विचार सांगतो, लक्षपूर्वक आहे. हेच अभंगातलं सार मला सांगायचं की तो परमात्मा भेटत असतो, तो परमात्मा दिसत असतो. ज्ञानोबांनी पाहिल्यानंतर तो परमात्मा पाहिला. कोणता पाहिला म्हणजे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण आहे रूपवर्ण गुण जेथे, असा असणारा परमात्मा ज्ञानोबांनी पाहिला. पण तो पाहत असताना त्यांनी म्हणत त्याला पाहणंच फक्त महत्वाचं आहे असं नाही, त्याला जाणणं महत्वाचं आहे. आधी परमात्म्याला जाणावं, नंबर 2 परमात्म्याला पाहावं, नंबर 3 परमात्म्याला भेटावं. 3 गोष्टी आहेत महाराज. तुम्हाला आधी जाणावं लागेल, जाणल्यानंतर त्याला प्रत्यक्ष सर्व ठिकाणी पाहावं लागेल, आणि पाहिल्यानंतर त्याच्या भेटीची अपेक्षा करावी लागेल. आजच आपल्याला वाटतं भेटायला या, मग जाणायचं कसं? शास्त्राच्या माध्यमातून त्याला जाणायचं, संतांच्या माध्यमातून जाणायचं. संत आपल्याला सांगतील, एका शब्दातही त्यांनी बोध त्याचा प्राप्त करून देतील, पण तो नाही कळाला तर विचारूप श्रवण त्यांनी करावं लागतं. मग ग्रंथांचं अध्ययन करून त्यांनी महाराज भगवंताला जाणलं पाहिजे. काय आहे तो? संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. कणाकणात परमात्मा गच्च भरलेला आहे, जे संपूर्ण जगत त्याच्यावर अध्यस्त आहे. आणि शास्त्र असं म्हणतं की अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने संपूर्ण जगत हे त्यांनी ब्रह्मरूपच आहे अशी ब्रह्मभावना अंतकरणात निर्माण करावी. हे जाणणं आहे, त्याला सर्वत्र त्यांनी जाणावं. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाण तिथे अति दुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम. मग ती सहजासहजी भेटत नाही ज्यांच्या ठिकाणी सर्वात्मक भाव आहे. अशा पद्धतीने परमात्म्याला जाणलं पाहिजे. फक्त जाणून थांबायचं नाही, त्याला पाहिलं पाहिजे. मग तो जगताच्या रूपाने नटलेला आहे की नाही, त्याला जगताच्या रूपाने नटलेलं प्रत्यक्ष पाहावं. एकच आहे सच्चिदानंद घन असणारा ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपावर कल्पित अनादि भावरूप असणारी प्रकृती प्रगट झाली माया. तिने त्यांनी परमात्म्याशी संबंध केला. गुरुजी वर्णन करून सांगायचे, ते म्हणायचे त्यांनी प्रकृती आणि परमात्म्याचा अनादि कल्पित तादात्म्य संबंध झाला. आणि या संबंधातून त्याने महाराज या प्रकृतीमुळे परमात्म्याला 3 नावं प्राप्त झाली. ती पहा, माया रूपाने परमात्म्याशी संग करते त्यावेळेला परमात्म्याला ईश्वर हे नाव प्राप्त झालं. तिने त्यांनी महाराज अविद्या रूपाने परमात्म्याशी संग केला, परमात्म्याला जीव हे नाव प्राप्त झालं. आणि ती तमप्रधान होऊन परमात्म्याशी संग करण्याकरता गेली, परमात्म्याला जगत हे नाव प्राप्त झालं. म्हणून ईश्वर, जीव आणि जगत या 3 गोष्टी मायेमुळे त्यांनी पाहायला मिळाल्या. म्हणून त्यांनी मायेचा संघ झाला. तो कल्पित संबंध आहे, तादात्म्य संबंध आहे. आणि अशा संबंधातून या 3 गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. म्हणून दिसणारं जे संपूर्ण जगत आहे हे जगत सुद्धा त्यांनी भगवान स्वतःच झाले. म्हणून त्यांनी त्याला ईश्वरत्व आलं मायेच्या प्रभावानं. आणि या ईश्वराच्या पोटात संकल्प निर्माण झाला, एकोहम बहुश्याम प्रजाएव, मी एक आहे, मी अनेक भाऊ. आणि त्याच्या संकल्पातून संपूर्ण विश्वरूपी पसारा पाहायला मिळाला. याच्याकरिता ऊर्ण नाभीचा दृष्टांत दिला. ढोबळ मानानं त्यांनी ईश्वर हा संपूर्ण जगताला अभिन्न निमित्त उपादान कारण मानला जातो, ढोबळ मानानं पाहिला तर. मग बाकीचे तुम्ही कीर्तनात वेदांताचं चिंतन सांगू नये म्हणतात, लोकांच्या डोक्यावरून जातं. मग भगवंताची भक्ती सांगावी की त्यांनी साधी सोपी आहे. म्हणून त्यांनी ढोबळ मानानं जर पाहायचं ठरलं तर ईश्वरच या जगताला अभिन्न निमित्ताने उपादान करणे. त्याला दृष्टांत दिला ऊर्ण नाभीचा. पूर्ण नाभी म्हणजे पोळी किडा, जो त्याच्या मुखातून ते लाळ बाहेर काढतो, जाळं तयार करतो, त्याच्यावर खेळतो, पुन्हा ते खाऊन सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे त्याला गिळून पण टाकतो. तसाच ईश्वर आहे. ईश्वरानं संपूर्ण विश्व निर्माण केलं, तो संपूर्ण विश्वामध्ये गच्च भरला. नवे नवे त्यानं संपूर्ण विश्वाला प्रगट केलं, त्याच्यापासून हे विश्व आपल्याला पाहायला मिळालं. महाराज वर्णन करून सांगतात, हे जयापासून सकाळ
जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा किंवा तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी, श्रुतींना सुद्धा ज्याचा अनुमान लावता येत नाही तोच अग्नी परमात्मा आहे. पंढरीचा नारायण असणारा विटेवरती उभा आहे, जो त्याने नमो विश्वरूपा विष्णू माय बापा पारामुपा पांडुरंग असं ज्याला आपण म्हणतो तो परमात्मा असा सर्वत्र गच्च भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही भरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल किंवा विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, सर्वत्र परमात्मा व्यापक आहे असं परमात्म्याला पाहिलं पाहिजे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? परमात्म्याला जाणलं पाहिजे नंबर 1. नंबर 2, परमात्म्याला पाहिलं पाहिजे. सगळ्यांमध्ये परमात्मा आपल्याला दिसला पाहिजे. परमार्थाची रीत आहे महाराज, ही प्रक्रिया आहे परमार्थातली, देवाच्या भेटीची सांगते. आणि सर्वत्र जेव्हा त्याला पाहू लागाल तो सर्वांमध्ये त्याने प्रत्यक्ष पाहायला मिळेल. जो पंडित आहे ना, पंडिताचं वर्णन शून्यच्या व स्वतःकेच पंडिता समदर्शन असं आहे की नाही. म्हणून सर्वांमध्ये परमात्म्याचं दर्शन त्याने अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, अशी सर्वात्मक भूमिका निर्माण झाली पाहिजे. आणि त्या भूमिकेत गेल्यानंतर मग वाढ धाकुटेन म्हणती सजीव निर्जीव नेनती, देखील या वस्तुती उजलुटीती मीच म्हणून या भूमिकेत तो त्यांनी जातो महात्मा. आणि त्याला सर्व परमात्माच परमात्मा दिसतो. माणसात परमात्मा दिसतो, भूतमात्रांमध्ये परमात्मा दिसतो. मग त्याच्या जीवनातून काय निघून जातं? त्याच्या जीवनातून जातो द्वेष, त्याच्या जीवनातून जातो मत्सर, त्याच्या जीवनातून जाते ईर्ष्या, त्याच्या जीवनातून जातो द्रोह. या सगळ्या गोष्टी जीवनातून कायमस्वरूपीच्या निघून जातात. सगळ्यांमध्ये परमात्माच पाहायला भेटतो. आणि मग त्या परमात्म्याला पाहत पाहत अशी अवस्था निर्माण होते की त्या परमात्म्याच्या भेटीकरिता आस लागते. जर तो जगताच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट होऊ शकतो, मग सगुण साकार होऊन माझ्या समोर काय येऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबा एक दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी आल्यानंतर त्यांनी महाराज दारात चिमण्या बसल्या होत्या. त्या सगळ्या चिमण्याने तुकोबारानं पाहिलं फडफड करत उडून गेल्या महाराज. त्या चिमण्या उडून गेल्यानंतर तुकोबारांना वाईट वाटलं. त्यांना वाटलं मी काय केलं या चिमण्यांना, मला पाहून चिमण्या उडून गेल्याचा अर्थ या चिमण्यांना अजून माझ्यापासून भीती वाटते. मी अजात शत्रू असलं पाहिजे, माझी कोणाला भीती वाटू नये. मग काय करावं? घरात गेलेच नाही महाराज, तिथून निघून गेले आणि भंडारा डोंगरावर जाऊन बसले. महिपती महाराजांनी सांगितलं ज्ञानोबरायांच्या सानिध्यात अलंकापुरात येऊन बसले, आजान वृक्षात आले. आणि जोपर्यंत या चिमण्या माझ्या अंगावर बसत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. आणि असंच झालं, भगवंताचं चिंतन एवढं विभोर होऊन करू लागले की त्या चिमण्या तुकोबारांच्या अंगावर येऊन बसल्या. मोर्या गोसावीने ही गोष्ट कळाली. तुकोबारांना विचारायला आले, म्हणे महाराज पाखरं तुमच्या अंगावर बसते, अशी तुम्ही कोण आहात ते तरी सांगा. नेमकं तुमचं स्वरूप कसं आहे ते सांगा. तुकोबारांनी मांडी फाडून दाखवली. महिपती महाराजांनी सांगितलं त्याच्यात कापूस भरलेला दिसला आतमध्ये. काही त्यांनी दिसलंच नाही. तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी, असं तुकोबारांविषयी बोललं पाहिजे. श्रेष्ठ भाव आहे म्हणा. पण सर्वात्मक भाव तयार झाला आणि सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहायला मिळू लागला. आणि मग त्याच्या पुढचा मुद्दा अंतःकरणात प्रगट झाला की या परमात्म्याला मी जाणलंय, आता मी कणाकणात परमात्म्याला पाहिलंय आणि पाहून थांबायचं नाही, आता भेटलं पाहिजे. मग तो जर जगताच्या रूपानं प्रगट होऊ शकतो, सत्य संकल्प असणारा परमात्मा, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याच्यामध्ये शक्ती आहे, तो परमात्मा माझ्याकरिता सगुण साकार होऊन भेटण्याकरिता काय येऊ शकत नाही. म्हणून त्याला आळी घातली, देवा मला सगुण होऊन तुझं दर्शन त्यांनी घ्यायचंय, तू माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट हो. आणि मग तो परमात्मा सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तो परमात्मा भेटला. बालरूप घेऊन श्रीहरी भेटला, असं आहे की नाही? भेटला म्हणजे जाणणं वेगळं, पाहणं वेगळं आणि मग भेटणं. एरवी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये परमात्म्याच्या भेटीची आस लागली. ज्याला त्याला विचारलं, वारकऱ्याला विचारलं की काय पाहिजे, म्हणे देव भेटावा. काय पाहिजे, म्हणे देव भेटावा. अरे भेटण्याच्या आधी 2 मुद्दे आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? भेटण्याच्या आधी 2 पायऱ्या आहेत. त्या 2 पायऱ्या ओलांडून 3ऱ्या पायरीवर जावं लागेल. पहिली पायरी देवाला जाणण्याची आहे. त्याला ब्रह्मरूपानं सर्वत्र जाणलं पाहिजे. तो सच्चिदानंद रूप आहे, सत्य ज्ञान अनंत गुणाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे, असं परमात्म्याला जाणलं पाहिजे. स्वरूपानं असा परमात्मा जाणावा. तो जाणल्यानंतर त्यांनी महाराज त्याच्याशी एकरूप व्हावं. एकरूप होण्याची काय प्रक्रिया आहे? श्रीगुरूंच्या माध्यमातून त्यांनी महावाक्याचा उपदेश प्राप्त व्हावा. म्हणजे त्यांनी हे बघा, शास्त्र म्हणतं वेदामध्ये 2 प्रकारची वाक्य आहेत. एकतर वेदातल्या वाक्याला केवळ वाक्य म्हणतात. त्या केवळ वाक्यात 2 वाक्य आहेत. एक अवांतर वाक्य आहे आणि एक महावाक्य आहे. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं वर्णन केलं आहे किंवा ज्या वाक्यामध्ये फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन आहे त्याला त्यांनी अवांतर वाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याची एकता सांगितलेली आहे त्याला महावाक्य म्हणत जातं. अशी 4 महावाक्य त्यांनी 4 वेदाची प्रधान असणारी वाक्य आहे. एक वाक्य आहे तत्त्वमसि, ते ब्रह्म तू आहेस. दुसरं वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. तिसरं वाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म. चौथं वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म.
हे त्यांनी अद्वैत तत्वज्ञान सांगणारी वाक्य आहेत, 4 वाक्य आहेत, महावाक्य. म्हणून श्रीगुरूंच्या मुखातून त्यांनी महाराज महावाक्याचं श्रवण व्हावं आणि ते श्रवण त्यांनी झाल्याबरोबर त्याच क्षणाला बोध होतो, पण सर्वांना होत नाही. एखाद्याला होतो कवनो एकुजो असं म्हटलं ना, काना वचनाची भीती सरिसाची काही किरीटी वस्तूची होऊन उठी कवनो एकुजो. क्वचित एखादा असतो की त्याला सहजच बोध प्राप्त होतो, पण सर्वांना होत नाही. हे पहा, अपरोक्ष ज्ञानाची रीती सांगितली शास्त्राने. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू. तुम्ही विचारसागर ऐकता ना सर्व लोक, त्याच्यात त्यांनी हे सांगितलेलं आहे, मला फार सुंदर आहे त्यातलं. याला संबंधरूप श्रवण म्हणतात. ज्याला संबंधरूप श्रवणानं ज्ञान होत नाही त्याला दुसरं श्रवण करावं लागतं, त्याचं नाव आहे विचाररूप श्रवण. मग विचारूप श्रवणानं त्यांनी पुढील मग त्याने श्रवण करायचं, मग मनन करायचं, मग निधिध्यासन करायचं, मग तत्वम पदार्थ शोधन करायचं, मग खऱ्या अर्थानं स्वरूपापर्यंत जायचं. म्हणून परमात्म्याला त्यांनी जाणायचंय आणि अशा पद्धतीने जाणत त्यांनी जावं. म्हणून तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि तो सच्चिदानंद घेऊन असणारा परमात्मा मी आहे. ज्ञान ज्ञान म्हणजे काय गुरुजी म्हणायचे, ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान रे? कांद्याचं का वांग्याचं, ती गुरुजींची भाषा. पाठ ऐकणाऱ्या जुन्या लोकांना माहित असेल, ज्यांनी गुरुजींना पाहिलं ते म्हणायचे कशाचं ज्ञान रे? कांद्याचं का वांग्याचं. ज्ञान म्हणत असताना काय म्हणायचं, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान हो. असं ज्ञान झालं पाहिजे. मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान हो. हे ज्ञान आहे. काय? मी आत्मा आहे आधी कळावं आणि हा आत्मा ब्रह्मरूप आहे, अयम आत्मा ब्रह्म असं ज्ञान त्यांनी प्राप्त व्हावं. आणि अशा ज्ञानाला अभेद ज्ञान म्हणतात. म्हणून असं अभेद ज्ञान प्राप्त करून घ्यावं. तो परमात्मा सच्चिदानंद रूप आहे हे कळावं, पण फक्त तो सच्चिदानंद रूप कळून त्यांनी राहू नये, तर ते माझं स्वरूप आहे असं कळावं. अभेदाचं ज्ञान त्यांनी व्हावं. शुकाष्टकामध्ये नाथ महाराज वर्णन करून सांगतात, हे समस्त ही ब्रह्म ज्ञाप्ती. लक्षपूर्वक ऐका बरं. शुकाचार्यांचं वर्णन करताना शुकाष्टकातला हा भाव आहे. नाथांनी त्यांनी वर्णन करून सांगितलं. नाथांची काही 8-10 ग्रंथ अशा आहेत, प्रकरण ग्रंथ आहेत छोटे छोटे, ज्याच्यावर त्यांनी लिहिण्याच्या गुरुकृपेनं आम्ही प्रयत्न सुद्धा केलेला आहे. शुकाष्टक त्यांनी फार सुंदर आहे. ते म्हणतात, हे समस्त ही ब्रह्म ज्ञाप्ती वरी सोहम या अभेद वृत्ती तेही मावळ व निस्फूर्ती मग जेवढे. समस्त हे ब्रह्म ज्ञाप्ती, हे सगळं ब्रह्मच आहे असं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. पण तेवढ्या ज्ञानावर थांबायचं नाही. वरी सोहम या अभेद वृत्ती, हे सगळं ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे, या अभेद ज्ञान प्राप्त व्हावं. आणि असं अभेद ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तेही मावळून स्फूर्ती, आणि ती त्यांनी सोहम भावाची स्फूर्ती सुद्धा मावळून जावी. मग जे शिल्लक राहील ते खरं तत्व आहे. या तत्वापर्यंत जावं हे त्यांनी विशेष असणारं ज्ञान आहे. या ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, सोहम ते हे अस्तवले, ते सुद्धा अस्तमान व्हावं आणि मग त्या मुद्द्यापर्यंत जाता येईल. म्हणजे त्याने कापुराची वाटी उजळली ज्योती ठाईचा समाप्ती झाली जैसे. जसं त्यांनी महाराज सगळे लोक अज्ञानाचं खंडन देतात आणि ज्ञानाचं प्राधान्य त्यांनी सांगतात. माऊली ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये ज्ञानाचं सुद्धा खंडन देऊन टाकले. ते म्हणजे हा सापेक्ष भाव आहे. तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणत जर डंका वाजवत असाल तर ज्ञानाला किंमत आली अज्ञानामुळे. पण अज्ञान संपून गेल्यानंतर ज्ञानाचं काय काम आहे? गुरुजी त्याच्याकरिता दृष्टांत सांगायचे. ते काळ्या घाडीचा आणि पांढऱ्या घाडीचा दृष्टांत सांगायचे. तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही. एक मनुष्य होता, त्याची बायको चेटकी होती. आता ती चेटकी म्हणल्यानंतर ती त्याला दम द्यायची. ती म्हणायची भांडे घास, नाहीतर धुणं धु. तू जर भांडे घासले धुणं धुतलं तर बरं, नाहीतर तुझा त्यांनी कुत्रा करून टाकेल, नाहीतर तुझं मांजर तरी करून टाकेल असं नवऱ्याला म्हणायचे. तो चांगला दष्टपुष्ट होता असा मरतुकडा झाला. लोकांनी त्याला विचारलं, काय म्हणजे चांगली प्रकृती होती, असा कसा मरतुकडा तू झालास? तो मला मित्रानं विचारलं. मग मित्राला हळूच सांगलं, मला माझी बायको चेटकी आहे आणि ती थोडं काही काम भांडे घासली नाही का, धुणं धुतलं नाही की म्हणते तुझा कुत्रा करून टाकेल, नाही तर मांजर करून टाकेल. आता मी काय करू? तो म्हणला, मला शेजारच्या गावातली दुसरी चेटकी माहिती आहे, तू माझ्या बरोबर चल म्हटलं. गुरुजी सांगायचे बरं हा दृष्टांत. आणि चल म्हणायचे. चल घेऊन गेला. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज तिथं जाऊन त्यांनी तिला सगळा वृत्तांत सांगितला. आता हा जरा दिसायला चांगला होता. याला पाहिल्यानंतर त्यांनी ती दुसरी चेटकी सुद्धा पाहिली. ती म्हणली, तुला संकटातून मी मुक्त करीन, पण माझी एक अट आहे. म्हणे काय? तुझी पत्नी त्यांनी जे तुला त्रास देते तिला मारल्यानंतर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. आता हा प्रश्नातच पडला, काय करू आता? म्हणला, ती चेटकी ही पण चेटकी. मित्र म्हणला, हो म्हण फक्त तू. हो म्हण म्हटल्यानंतर हो म्हणला. आणि हो म्हणल्यानंतर तिने काहीतरी दिलं. म्हणे हे घे आणि मी तुझ्या घरी येईल. मला तुझ्या बायकोनं पाहिल्याबरोबर ती काळी घार होईल. ती काळी घार झाली की मी पांढरी घार होईल. आम्ही दोघे एकमेकांवर भांडण करायला सुरुवात करू. हातात त्यांनी काठी घ्यायची आणि काठी घेऊन काळ्या घारीच्या डोक्यात घालायची आणि ती मारून टाकायची.
ती मेली रे मेली की ही वस्तू घ्यायची आणि पांढऱ्या घालीवर टाकायची, म्हणजे माझ्या अंगावर टाकली की मी पुन्हा जिवंत होईल आणि मी जिवंत झाल्यानंतर आपण सुखाने संसार करू. हे आमचे भाऊ असे लांब व्हायचे त्याला, सुखाने संसार कुठे सुखाने होत असतो का, पण ते सुखाने करू हे म्हणण्याचं त्यातलं तात्पर्य होतं. म्हणून त्याने असंच ठरलं. जे झालं महाराज गेले समोरासमोर, ती झाली काळी घार, ही झाली पांढरी घार, दोघींचं भांडण सुरू झालं. याने काळी घार मारून टाकली आणि आता ते घेतलं हातातून तिच्या अंगावर टाकायचे. इतक्यात मित्र म्हणला थांब वेड्या, तिच्या अंगावर कुठे टाकतो, ती म्हणत होती कुत्रा करील नाही तर मांजर करील. हिला जर त्यांनी पत्नी रूपाने स्वीकारली तुझं ढेकून बेंडकुळी मुंगळा केल्याशिवाय राहील का म्हणे. म्हणून त्यांनी हिला जिवंत ठेवायचं काम नाही. जशी काळी घार मारण्यास योग्य आहे तशी पांढरी सुद्धा मारण्यासच योग्य आहे. तसं अज्ञान ही काळी घार आहे आणि ज्ञान ही पांढरी घार आहे. म्हणून त्यांनी काळी घारही घालवली पाहिजे, तशी पांढरी घार सुद्धा घालवली पाहिजे. तसं ज्ञान सुद्धा त्यांनी महाराज जर पोटात साठवून ठेवायचा प्रयत्न करून जगत असाल तर ते सुद्धा घातक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून ज्ञानाचा नवल अहंकाराची गोठी असा आहे ना, अहंकार त्यांनी महाराज अशा पद्धतीने मागे लागतो, फार संकटांमध्ये जाऊन नाचवतो. म्हणून ज्ञानाचा अभिमान घातक आहे तो घालवला पाहिजे. म्हणून स्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं, ते अभेद ज्ञान प्राप्त व्हावं, परमात्म्याला जाणावं, अभेद रूपानं जाणावं, तो आणि मी एकच आहे ही भावना अंतःकरणात निर्माण व्हावी. हा अद्वैत बोध अंतःकरणात त्यांनी प्रगट व्हावा आणि अशा पद्धतीने देवाला पाहावं. पण तो परमात्मा त्यांनी मला जाणला, ब्रह्मस्वरूपानं जाणला. आणि या साधू संतांच्या त्यांनी माध्यमातून, गुरुवाक्याच्या माध्यमातून पहाट फुटली आणि त्या पहाटेनं त्यांनी महाराज सर्वत्र प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये एकरूप होण्याची त्यांनी अवस्था प्राप्त झाली. मग देवामध्ये एकरूपता अशा पद्धतीने झाली, अद्वैत बोध जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने त्यांनी तिथपर्यंत जाता येतं, अशी स्थिती निर्माण झाली. तो देव पाहिला आता सर्वांमध्ये पाहायला मिळतोय. कळाली सगळी प्रक्रिया, तोच त्यांनी ईश्वराचा रूपानं प्रगट आहे. मायेचा पडदा म्हणजे पांघरून घेतलेला आहे, तो तिच्यात लिप्त होत नाही, फक्त पांघरूनच आहे महाराज. ते पांघरून चांगलं आहे, आपल्यावर पण पांघरून आहे, त्याला घोंगडी म्हणतात. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाशी का दिली वांगली, आपली ही वांगलीच आहे. 9 ठिकाणी फाटून गेली, कशी खराब देवाने दिली की नाही. देवाला साधू संत भांडण करतात म्हणा कशाला खराब दिली, तुझी चांगली आहे ना देवा, अतिशय सुंदर असणारी तुझी घोंगडी आहे. म्हणून ती ईश्वरत्वाची घोंगडी आहे, ती जीवपणाची घोंगडी. सच्चिदानंद मिळवणी, स्वगत सच्चिदानंद मिळवणी, स्वगत सच्चिदानंद मिळवणी, स्वगत सच्चिदानंद मिळवणी, शुद्ध सत्वगुणे विदधीरे, षडगुण गोडे रक्त जडित तुझ, श्याम सुंदरा सोबतीने, कान्होबा तुझी घोंगडी चांगले, 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 कान्होबा तुझी घोंगडी चांगले. शुद्ध सत्व गुणानं त्यांनी विणलेली षडगुण गोंडे जिला लावलेली आहेत, अशी सुंदर त्यांनी महाराज तुझी घोंगडी आहे. एवढी सुंदर तुला त्यांनी शोभून दिसते आहे अशी तुझी घोंगडी. आणि आम्हाशी का दिली वांगली रे, ही आमची वांगली घोंगडी आहे. म्हणून तो त्यांनी ईश्वरत्वानं शोभून दिसतो, तोच संपूर्ण जगताच्या रूपाने नटलेला आहे, तो कणाकणात त्यांनी महाराज भरलेला आहे. म्हणून जे ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे त्याला जाणलं आणि जाणून ही प्रक्रिया लक्षात घेऊन त्याला कणाकणामध्ये प्रत्यक्ष पाहिलं. आणि त्याला पाहून खरं तर दिसणारं जे जगत आहे हे अजातवादाच्या दृष्टीनं दिसायचं कामच नाही महाराज. म्हणून शास्त्र प्रक्रिया सांगत असताना नियम आहे शास्त्राचा, थोडा उंचावरून सांगा, आधी कठीण प्रक्रिया सांगत जाव्या. ते नाही कळालं की मग सोपं सोपं करून सांगायचं. जगताविषयीचा वाद जर पाहण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिला वाद आहे अजातवाद. अजातवाद म्हणजे काय, याच्या आजातून त्याच्या आजात झालेला वाद, असा दोघांच्या आजांमध्ये झालेला वाद्याला अजातवाद म्हणायचं का, असा अजातवाद नाही. जिथे त्यांनी अद्वैत तत्वाचं प्रतिपादन केलं जातं, कैवल्य स्वरूप सांगितलं जातं, केवलता सांगितली जाते, तो अजातवाद आहे. पण त्या अजातवाद लोकांना कळत नाही, मग खाली यावं लागलं, मग विवर्तवाद सांगितला, मग त्याला अभ्यासवाद म्हणतात. तो नाही कळाला, मग दृष्टीसृष्टीवाद, मग सृष्टीदृष्टीवाद, मग परिणामवाद कुठे पाहायला मिळतो, सांख्यांनी त्यांनी तो पाहिला. अशा पद्धतीने अनेकांनी अनेक प्रकारची वाद पाहिले, काहीच नाही कळालं कोणाला म्हणून आरंभवाद सांगितला. म्हणून जगताची संगती लावण्याकरिता असे अनेक प्रकारचे वाद पाहायला मिळतात. म्हणून त्यांनी झालंच नाही जगत इथपर्यंत, ज्याला कळालं तो त्याच्या मस्तीत मस्त आहे.
पण तरी झालं कसं हे जर पाहत असेल तर मग सांगावं लागतं. मग प्रकृती पुरुषाचा संबंध त्यांनी परमात्म्याचा संबंध सांगितला, तो ईश्वर झाला. मग त्यानं जगताच्या रूपानं प्रगट व्हायचं ठरवलं. आता कणाकणात दिसणारं त्यांनी जे तत्व आहे ते ईश्वर रूपानं त्यांनी पाहिलं पाहिजे. तो परमात्माच आहे असं त्याला पाहावं आणि फक्त पाहून थांबू नये. त्याच्या भेटीची अपेक्षा अंतःकरणामध्ये असावी. ज्ञानोबराय म्हणतात, मी त्याला त्याने पाहिलेला आहे आता सध्या, पण पाहण्याच्या आधी जाणलेला आहे स्वरूप लक्षणानं. तो सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण जेते असा परमात्मा आहे. त्या परमात्म्याला मी आता डोळे भरून पाहिलेला आहे. पण पाहत असताना आधी एवढ्या प्रक्रिया पोटात उतरवून त्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्याशी एकरूप झालेलो आहे आणि अभेद स्थिती प्राप्त होऊन सगळ्या प्रकारची त्रिपुटी संपवून त्या परमात्म्याला मी आता सध्या पाहतोय. अशी स्थिती माझ्या अंतःकरणाची आहे आणि ती मी तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट करून सांगतोय. त्याला पाहिलं आणि कसं पाहिलं असेल तर तो हरे श्री हरी पाहिला, डोळे भरून पाहिला आणि त्रिपुटी विवर्जित होऊन पाहिला. हे सांगण्याकरिता पाहता पाहणे दुरी सारोनिया अद्वैत भाव पोटात धारण करून त्याच्याशी एकरूप होऊन त्यांनी महाराज पुन्हा म्हणजे वास्तव अभेद त्यांनी महाराज पाहून पुन्हा कल्पित द्वैताचा स्वीकार करून आणि मग सर्वात्मक भाव त्यांनी अंतःकरणात ठेवून त्याला प्रत्यक्ष पाहिलं. महाराज वर्णन करून सांगतात, तो हरे श्री हरी पाहिला डोळे पाहिला म्हणतात. आधी म्हणजे सत्य ज्ञानांत गगनाचे प्रावरण नाही, रूपवर्ण गुण जेते असं सांगत असताना पाहिलं म्हणणं शक्य होईल का? पाहण्याची प्रक्रिया तिथे संभवेल का? संभवणारच नाही. तो परमात्मा त्यांनी या चर्मचक्षूंना पाहता यायचंच नाही मला, त्याला ज्ञानचक्षून अशा पद्धतीने पाहावं लागेल. म्हणून तो परमात्मा अशा पद्धतीने जाणला आणि जाणून त्यांनी महाराज तो परमात्मा झाला वस्तू, पाहण्याची वस्तू, पाहणारा झालो मी आणि पाहण्याची प्रक्रिया. या तीन गोष्टी एकत्र झाल्या की नाही याला त्रिपुटी म्हणतात. अशी त्रिपुटी विवर्जित ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही जी त्रिपुटी आहे की नाही अशी त्यांनी महाराज पाहता पाहणे आणि ती पाहण्याची जी वस्तू आहे ते म्हणून या तीनही गोष्टी सोडून त्या परमात्मा स्वरूपाला पाहिलं. म्हणजे काय झालं, त्याच्याशी एकरूप होऊन त्यांनी परमात्मा स्वरूपाला पाहिलं. म्हणून हा खेळ आहे, पाहण्याचा सुद्धा खेळ आहे. मौलिक ज्ञानोबरायाने हा खेळ एका अभंगातून स्पष्ट रीतीने वर्णन करून सांगितलं.
ते म्हणतात की हे सगळं झालं कसं, परमात्माच आहे, मग एवढं सगळं कसं काय दिसतं. आम्ही लटकेनं बोलो, वर्तमान खोटे, सगळं खोटंच आहे. मग खोटं असून त्यांनी तुम्हाला दिसतं कसं. प्रौढ झाली आमची आई म्हणतात, आमची आई प्रौढ झाली आणि तिनं बापाशी नावे त्या ठेवली पाहिजे. ती प्रकृती त्यांनी त्याच्यावर अध्यस्त बसली म्हणून हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळालं. पण पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा, निर्गुणपती आवडे मज, आधी माय पाठी भाज झाली ओ. पण मी माय राणी पतिव्रता शिरोमणी आणि ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी हो. ही निरंजन स्वरूपामध्ये असणारी क्रीडा आहे, त्याच्यात भेद नाही, अभेद असणारी स्थिती आहे. म्हणून सदैव अजातवाद गंधर्व दुर्ग काय पाडावे, शश विषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्पकी. ही त्यांनी भूमिका पोटात धारण केलेली आहे, तिच्यातून बाजूला जात नाही. दाखवलं या अजातवादाच्या भूमिकेत आहेत आणि त्या भूमिकेत जाऊन पुन्हा त्यांनी महाराजी पाहण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग तिथे एकरूपता कायमची साधलेलीच आहे. त्या एकरूपतेला साधून त्यांनी म्हणतात पाहिला, दोन अंगाने त्यांनी पाहिला म्हणावं. ज्ञानाच्या दृष्टीनं असा एकरूपतेनं पाहिला तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरे, पाहता पाहणे दुरी सारून या. आणि मग त्या ज्ञानाच्या भूमिकेत जाऊन पुन्हा त्यांनी मला त्याला पाहता येतं. म्हणजे सगळीकडे ब्रह्मच आहे, जिथं द्वैतच नाही. मग कसं काय तुम्ही देव पाहिला, दोन कसं झालं. मग माऊली पुन्हा तेही सांगतात. म्हणजे ते म्हणतात देव देऊळ परिवार तिजे कोरोनी डोंगरू, ऐसा भक्तीचा व्यवहार कान व्हावा. एकाच डोंगरामध्ये त्यांनी महाराज असं मंदिर कोरावं, त्याच दगडाची त्यांनी भिंत असावी, त्याचेच खांब असावे, त्याचेच दरवाजा असावा, त्याच्याच मध्ये त्यांनी नंदी असावा, त्याच्यातच गणपती असावा, त्याच्यातच पार्वती असावी, त्याच्यातच महादेवाची पिंड असावी. एकाच दगडाचं एवढं सगळं निर्माण होऊ शकतं. मग त्याच्यात जर भक्तीचा व्यवहार त्यांनी होतो तर असा भक्तीचा व्यवहार का होणार नाही. एका ब्रह्मस्वरूपामध्ये अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव आणि प्रतिमा तो देव कैसा नव्हे. म्हणून सगळं ब्रह्मच आहे, त्याच्यापासून काही वेगळं नाहीच नाही. या भूमिकेत त्यांनी जाऊन भक्तीचा व्यवहार करता येतो. अशा स्थितीत जाऊन त्यांनी तो परमात्मा प्रत्यक्ष पाहिला आणि पाहून त्या परमात्मा स्वरूपाचा आनंद झाला. तो विटेवर उभा असणारा परमात्मा डोळे भरून पाहायला मिळाला. आज प्रत्यक्ष त्याला भेटले, कळालं हा सर्व जीवमात्रांमध्ये त्यांनी बसलेला आहे, हा त्यांनी सर्वांच्या हृदयात गच्च भरलेला आहे, हा सर्वांचा आत्माचा, ही सर्वांची आत्मज्योत जी त्यांनी पाहायला मिळते आणि तीच मूळ असणारी ज्योत विटेवरती प्रत्यक्ष त्यांनी उभी आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ म्हणून अद्वैत असणारं ते त्यांनी बिंब आहे, प्रत्यक्ष आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दिसतोय. तेच मूर्तिमंत असणारं ब्रह्म आणि विटेवरती उभा आहे, जे सर्वांच्या आत्मरूपानं अशा पद्धतीने विद्यमान आहे. तो चैतन्याचा गाभाच विटेवरती त्यांनी उभा आहे. अशा दृष्टीनं मी त्याला पाहिलं. अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेवा म्हणे
तो हरे बिहारी पहिला ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजे ज्योती, या कणाकणामध्ये जी चैतन्याची ज्योत प्रत्यक्ष पाहायला मिळते, जो सर्वाधिष्ठान असणारा परमात्मा आहे, सर्व ठिकाणी व्यापक आहे, तोच त्याने मला सर्व जीवमात्रांमध्ये त्याने आत्मज्योतीच्या रूपाने पाहायला मिळतोय. या सर्व त्याने ज्योतीची निज म्हणजे मुख्य असणारी ज्योत जर कोण असेल तर तो जगन्नियंता परमात्माच आहे. आणि तोच परमात्मा सगुण साकार होऊन विटेवरती उभा आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजे ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवर. तो जो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, ते जे सच्चिदानंद तत्व सांगितलं ते हे तेच सच्चिदानंद स्वरूपानं पाहिलं जातं, ते तत्व हे विटेवरती उभा आहे. म्हणून त्याला जर पाहायचं असेल तर तुका म्हणे नभा उभा, जो नभापेक्षाही व्यापक आहे, जो त्यांनी महाराज अणुचाही गाभा, असा अणुचाही गाभा असणारा परमात्मा, अणुहून सूक्ष्म असणारा, नभापेक्षा व्यापक असणारा तो परमात्मा, तो प्रत्यक्ष विटेवर उभा राहिलेला दिसतोय. आणि तो त्यांनी ज्योतीची निज ज्योती आहे, त्याला पाहण्याची आस लागली पाहिजे. पण परमार्थाचं सार जर काय असेल तर एवढंच आहे की या मनुष्य शरीरात आपण जंक्शन जंक्शन म्हणत होतो ना आधी, त्याच्यात आल्यानंतर विचार करावा पक्का की आता मला मिळवायचंय काय. मग त्याने निर्णय करावा मला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग ती प्राप्ती करून घेण्याकरिता निघालेल्या जीवानं त्यांनी सगळ्यात आधी परमात्मा स्वरूपाला ब्रह्मरूपानं जाणावं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? जाणावं. जाणल्यानंतर त्याला सगळ्यांमध्ये प्रत्यक्ष पाहावं. परमार्थ यालाच म्हणतात. नाहीतर फक्त बाहेरच्या क्रियेने परमार्थ होत नसतो. बाहेरून दिसायला फार दिसतं, ऊपर से तो खूप बने, वक्ते बाबा म्हणतात, अंदर की राम जाणे. वरतून त्याने पाहायचं मला पाहन पान फुल व्हा, त्याचा काय उपयोग आहे? त्याचा काही उपयोग नाही. पण बाहेरून परमार्थ पाहायचा नसतो. वृत्ती परमार्थ किती झालेले हे जास्त महत्वाचं आहे. वृत्तीत परमार्थ उतरला पाहिजे. तो सर्वांमध्ये परमात्मा पाहण्याचा भाव पोटात निर्माण झाला पाहिजे. आपण सर्वांमध्ये परमात्म्याला न पाहता जर त्याला भेटण्याची अपेक्षा करत असलो तर तो देव आपल्याला एक दिवशी म्हणत वेड्या आणि तुझ्या जवळच आहे, सगळ्यांमध्ये गच्च भरलेलं आहे. मला कधीच त्यांनी विचारलं, भूक लागलेल्या माणसाला कधी अन्न विचारलं नाही, तहान लागलेल्या माणसाला कधी पाणी विचारलं नाही. त्या भुकेलेल्या माणसाच्याच पोटात देव बसलेला. तहान ज्याला लागली त्याच्यातच त्यांनी देव बसलेलं, त्याला पाणी पाजलं नाही, त्याला खायला दिलं नाही. आणि वैकुंठातून मी यावं अशी त्यांनी वाट पाहतोयस, मी तुला भेटणार नाही, कधीच नाही भेटणार. तुला जर याच्यातला देव त्यांनी कळाला नाही, तू या सगळ्या देवाचा द्वेष करतोयस, तू या सगळ्या देवाचा मत्सर करतोयस, तू कोणाची तरी ईर्ष्या करतोयस, या सगळ्या गोष्टी पोटात घेऊन तू फिरतोयस. तुझ्यामध्ये वैयक्तिक अहंकार त्यांनी कुठून कुठून पर्सनल इगो भरलेला आहे. आणि अशा स्थितीत तू जीवन जगतो, वरतून मला भेटायची अपेक्षा करतो. कसं भेटेल मी तुला? तुला सर्वात्मक भाव कळाल, तू मला आधी बघ. तुला जर वाटत असलं मी भेटावं तर साधू संतांच्या संगतीत जाऊन मला सर्वात्मक रीतीने तू जाणून घे. जाणल्यानंतर त्यांनी मला सर्व ठिकाणी पाहायला सुरुवात कर. आणि फक्त पाहायचं नाही, माझ्यावर प्रेम करायला सुरुवात कर. परमात्मा भेटेल कधी माहिती आहे? भेटण्याचा विचार सांगतोय. ज्ञानोबरांना भेटला विठ्ठलाच्या रूपात, तेही उभी मूर्ती विटेवरती. भेट आहे की नाही? त्याची भेट झाली. पण भेट होण्याच्या आधीचा भाव सांगतो, एवढं प्रेम करावं लागेल. माझ्याजवळ सगळ्या वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूत परमात्मा आहे. माझ्या हातात असणारा हा रुमाल आहे की नाही, याचा सुद्धा देव आहे माझा. मी या रुमालकडे पाहत असताना त्यांनी याची फेकझोक करू नये. नाहीतर याला मी पाहावं म्हणून देवा काय सुंदर झाला असेल रुमालाच्या रूपाने, मला घाम आला तू पुसायच्या कामाला येतोस, तू माझी केवढी मदत करतोस, म्हणून त्यांनी फार चांगला आहेस, याच्याबरोबर बोलावं, याला चांगलं म्हणावं. इथं जवळ आहे देव, याच्याबरोबर बोलत नाहीस, याच्यात मला पाहत नाहीस आणि वैकुंठातून यायची अपेक्षा करतो. कसं काय येईल मी तुझ्या समोर? येणारच नाही. तुझ्या जवळ आहे मी, आधी मला बघ. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहावं. एखादी गोष्ट आपण जीवनामध्ये वापरण्याकरिता घेतली, काम झालं की फेकून घेतात लोक. काही महात्मे असे काशीकानंद स्वामी होते महाराज, मोठे दिव्य संन्यासी होते. त्यांनी त्यांच्या मुखातून ऐकलेलं त्यांनी सांगितलंय
ते म्हणायचे लोक असे विचित्र आहेत, हे वस्त्र आहेत ना हे आपलं अंग झाकण्याचं काम करतात, यांची उपकार नाहीत का आपल्यावरती? अरे स्नान केल्यानंतर वस्त्र फेकून देतात लोक, बाजूला पायानं सरकवतात. का पायानं सरकवतात? ज्याच्या अंतकरणामध्ये हा बारकावा येत नाही तो कधीच देवाजवळ जाऊ शकणार नाही, कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही. माझं म्हणणं पक्का आहे का? मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगते. फार बारकावा, परमात्म्याची भेट व्हावी असं जर वाटत असेल एवढं बारीक व्हावं लागेल. पायानं सुद्धा त्यांनी वस्त्र सरकवणं हा सुद्धा अपराध वाटला. हे जे आसन आहे ना माझ्या पायाखाली, हे आसन त्यांनी मी बऱ्याच वेळ लोक पूजेला बसायचं तर आसन घ्यायचं पायाने सोडून घेतात. आणि त्याला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. ते सुद्धा पायानं सरकवण्याचं नाही, त्याच्यात सुद्धा परमात्मा आहे. तू कोणतीच गोष्ट त्यांनी तुसडेपणानं करू नकोस. का करतोस तुसडेपणानं? सगळ्यांमध्ये मी भरलेला आहे. देव म्हणतो मी सगळीकडे भरलेला आहे. माझ्याबरोबर चांगला व्यवहार करत नाहीस, माझ्याबरोबर चांगलं वागत नाहीस, आणि वैकुंठातून वाट पाहतो कसं भेटेल मी तुला. असं नाही भेटणार, असं कधीच भेटणार. 1000 रुपयाचा हार त्याने विकत यावं पांडुरंगाच्या गळ्यात नेऊन घालावा आणि तिथून बाहेर यावं एखादी भिकाऱ्यानं 2 रुपये मागवत आहे खरे म्हणे बाजूला. अरे त्याला जर 2 रुपये दिले तर तो पांडुरंग प्रसन्न होईल. हारानं प्रसन्न होत नाही, तो महापूजेनं प्रसन्न होत नाही, तो प्रसन्न होतो तो या भावनांना जपल्यानं. म्हणून त्यांनी राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. म्हणून त्यांनी जडावर प्रेम करायला शिकलं पाहिजे देव म्हणून, मग चेतनावर सहजच प्रेम होईल. महाराज परत सांगू, जडावर प्रेम करायला शिकलं पाहिजे देव समजून, मग चेतनावर आपोआपच प्रेम होईल, की वेगळं करायची आवश्यकता पडणार नाही. मग ज्या वेळेला सर्वांवर प्रेम करायला सुरुवात कराल त्यावेळेला त्यांनी भगवंताबरोबर बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल. देवा तुझ्या दर्शनाची गरज वाटते रे, तुझ्या भेटीची गरज वाटते, ये ना माझ्या समोर. अशी त्यांनी भूमिका जेव्हा आपल्या अंतकरणात, आपलं अंतकरण एवढं सेन्सिटिव्ह होईल, एवढं नाजूक होईल की त्याच्यामध्ये त्यांनी एवढा दिव्य भाव कुठून कुठून भरला जाईल, त्यावेळेला तो परमात्म्याच्या दर्शनाच्या योग्यतेचा होईल. ज्ञानोबर आहे, ज्ञान स्वरूपच आहे, त्यांना देव कळाला म्हणण्याचं काही काम नाही, ते चालते ज्ञानाचे बिंदू. अशी त्यांची स्थिती आहे. त्यांना देव पाहायला मिळाला म्हणायचं काही काम नाही. त्याच्या रेड्याच्या पाठीवर चाबूक मारला, ज्ञानोबरायांच्या अंगावर वळ उमटला, त्याचा अर्थ सर्वात्मक भाव त्यांना प्राप्त झालेला दिसतोच आहे. पण त्याच्या पुढचा मुद्दा आहे की तो परमात्मा भेटावा. आता उपक्रम करताना आपण असाच केला होता की आईनं कन्हैयाचं प्रेम सांगितलंय श्यामसुंदराचं. अजून 2-5 मिनिटं आहेत माझ्याकडे. त्याला भेटायचं असेल तर अंतकरणामध्ये भाव असावा त्याच्या भेटीचा. तो येणार आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो जाता जाता, तो फारच महत्वाचा आहे आणि तो लक्षात ठेवण्यासारखाच आहे. म्हणून देव त्यांनी येत असतो, पण आधी वाटलं पाहिजे देव येत असतो म्हणून. परत म्हणू का हेच मी, देव येत असतो पण आपल्याला आधी वाटलं पाहिजे देव येत असतो. आणि जर त्यांनी महाराज आपल्याला कधी वाटलंच नाही देव येत असतो तर जन्मभर पण येणार नाही. आणि या जन्मात नाही, असे किती जन्म घातले तरी येणारच नाही. वाटलं पाहिजे येत असतो. म्हणून आपल्याला त्यांनी छातीला हात लावून म्हणता आलं पाहिजे येत असतो देव. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी महाराज टिळकांनी एक प्रतिज्ञा केली होती. ते म्हणजे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, होती की नाही प्रतिज्ञा? तशी त्यांनी आपण सगळ्यांनी छातीला हात लावून प्रतिज्ञा केली पाहिजे, भगवंताची भेट होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. देव मला भेटला पाहिजे, तो भेटणंच त्यांनी महत्वाचं आहे. त्याच्या भेटीचा अर्थ अंतकरणात निर्माण झालं पाहिजे, त्याच्या भेटीची आस लागली पाहिजे. आणि तो कसा भेटणार आहे आधी त्याला मनामध्ये साठवलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबरायांनी साठवून ठेवला होता. म्हणून तर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा म्हणतात, त्याला माधव म्हणतात की नाही? त्याला गोविंद, माधव, केशव त्यांनी अनेक रूपाने पाहिलं जाते. तो मनामध्ये साठवलेलाच आहे, अतिशय सुंदर आहे. त्याचं ध्यान माऊली करतात. किती गोड आहे तो कन्हैया. त्याला म्हणतात जीवाची या जीवा, प्रेमभावाची या भावा. असा त्यांनी जीवाचा जीव आहे, प्रेमभावाचा भाव आहे. तू त्यांनी फार आवडतोस रे, बहु आवडसी जीवापासून. कानडिया विठोबा, कानडिया जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. मग जीवापेक्षा जास्त प्रिय असणाऱ्या परमात्म्याचं ध्यान ज्ञानोबरांनी केलं नसेल का? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण महाराज आणि हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. भगवंताचं प्रेम हृदयात आहे, तो परमात्मा डोळ्यासमोर दिसतोय. त्याला पाहतायत रात्रंदिवस हृदयामध्ये, त्याला पाहण्याची आस लागलेली आहे. तो सावळा सुकुमार आहे, ज्ञानोबराने त्याचं ध्यान करावं. अतिशय सुंदर आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाड्या समान आहेत. तो देवडा चरण उभा राहत असतो. एक पाय त्याचा सरळ आहे, एक पाय त्याने तिरका ठेवलेला आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. ज्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे, ज्याची नाभी अतिशय सखोल आहे, ज्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे, ज्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे, ज्याची हलवटी अतिशय मोहक आहे, ज्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे, ज्याची नासिका सरळ आहे, ज्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत, ज्याचे डोळे कमलासमान आनंददायक आहेत, त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्या कपाळावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कोवळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत.
दिव्य असणारे त्याचे हात आहेत, हातांमध्ये त्यानं बासुरी धारण केलेली आहे, त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. हातामध्ये असणारी बासुरी हा कन्हैया ओठांवर त्याने ठेवून वाजवतोय. या बासुरीमधून क्लीम शब्दाचा उच्चार करत त्याने महाराज भक्तांना आपल्याकडे वेधून घेतोय आणि भक्तांना वेधून त्यांनी पुन्हा तिरक्या नजरेनं भक्तांकडे पाहतोय आणि भक्तांना त्यांनी आपलंसं करण्याकरिता प्रयत्नशील असणारा हा कान्हा त्यांना भरभरून प्रेम देतोय. असा त्यांनी भाव ज्ञानोबरांच्या पोटात प्रगट व्हावा आणि त्याला पाहण्याची आस लागावी. रात्रंदिवस त्याला पाहण्याची उत्कंठा पोटात असते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचं चिंतन हेच आहे महाराज. सर्वात्मक भावनेनं त्यांनी पाहून त्याला जाणणं इथपर्यंत ठीक आहे, ब्रह्मरूपानं जाणावं, पण तिथं थांबले नाही. कणाकणात पाहावं आणि त्याच्यावर प्रेम करावं, तिथं थांबले नाही. त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा त्याला भेटावं या मुद्द्यात गेले आणि तो भेटण्याची आस अंतकरणात निर्माण झाली. आणि मग तो परमात्मा कसा असेल, कसा भेटावा, मग असं त्याचं ध्यान त्यांनी करायला सुरुवात केली. तो माधव आहे, तो केशव आहे, तो गोविंद आहे, तोच मुरलीधर आहे, तोच त्यांनी श्याम सुंदर आहे. तो मनात त्यांनी घर करून बसला आणि त्याच्या भेटीची ही आस आहे. आणि ही आस ज्या वेळेला त्यांनी निर्माण झाली तेव्हा परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि मग प्रगट होऊन त्यांनी महाराज हृदयाला लावलं आणि मग त्यांनी सहज शब्द बाहेर पडले. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, आता पुन्हा पाहिला म्हणतात. मग ज्ञानदृष्टीनं सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण त्रिपुटी विवर्जित स्थितीत जाऊन त्यांनी पाहिला ज्ञानदृष्टीनं. आणि आता सगुण साकार रूपानं तटस्थ स्वरूपामध्ये प्रत्यक्ष पाहिला. तो सगुण साकार रूपानं सुंदर रूप धारण करून आला मग पाहिला. असं दोनही अंगाने त्यांनी पाहत जावं. म्हणून शास्त्र जर पाहायचं असेल, परमार्थच जर करायचं असेल तर डोळसपणाने परमार्थ करावा. परमार्थ हा नजरेचा असतो. गुरुजी त्यांनी लोकांच्या समोर प्रश्न विचारायचे. ते म्हणायचे परमार्थ कोणाचा सांगा, गरीबाचा का श्रीमंताचा? लोक 2-5 मिनिटं भांडायचे आणि भांडण झाल्यावर मग म्हणायचे थांबा, परमार्थ गरीबाचा नाही, श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा आहे. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ, ज्याला नजरच नाही त्याला काय परमार्थ आहे? म्हणून त्यांनी नजर काय यावी तर परमात्म्याला जाणण्याची नजर यावी. कोणती नजर यावी? परमात्म्याला कणाकणात पाहण्याची नजर यावी. आणि त्याच्यापेक्षा कोणती नजर यावी? तो सर्वात्मक असणारा परमात्मा सगुण साकार होऊन आपल्या समोर प्रगट होत असतो आणि त्याला पाहण्याची नजर यावी. हा भाव त्यांनी त्याच्या भेटीची नजर प्राप्त व्हावी आणि या स्थितीत जाता आलं पाहिजे. तेव्हा जीवनाचं पूर्णत्व होईल आणि पंचम पुरुषार्थ त्यांनी जीवनामध्ये साधेल. आणि हा पुरुषार्थ सगळ्या साधू संतांना साधला. ज्ञानोबरांनी त्याच्याच भेटीची त्यांनी आस. असं वाटायचं पुन्हा रात्रीच्या चिंतनाकरिता घेतलेला आमचा अभंग होता. माझ्या इंद्रियांशी लागले भांडण, मनतील कान रसना झाले, करती तळमळ हस्तपाद भाळ, नेत्राशी दुकाळ भरला ठोळ. असं भांडण सुरू झालं नाही. तो कोबराय भांडण घेऊन गेले देवाच्या समोर. तसं आपल्या इंद्रियांचं भांडण लागावं. डोळ्यांना वाटावं देव पाहायला मिळावा, कानानं वाटावं देवाचा शब्द ऐकायला मिळावा, देवानं त्यांनी माझ्याबरोबर बोलावं, मला हाक मारावी, माझं नाव घेऊन, असं त्यांनी आपल्याला वाटावं. कानांना कपाळाला वाटावं कधी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवीन, हातांना वाटावं कधी भगवंताला भेटेन. वाटली पाहता शिमले डोळुले, दाविसी पावले कैव डोळा. किंवा तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा. त्याच्या भेटीकरिता त्यांनी हात आसावले जावेत. तुका म्हणे मग लागलीसे भूक, धावणी श्रीमुख लावू देवा. त्याच्या भेटीची भूक लागावी आणि ती भूकच महत्वाची आहे. पण असं जाणून त्या भूकेपर्यंत जावं. नाहीतर मग भूक लागलेली सुद्धा लोक पाहायला मिळतात, पण त्यांनी महाराज त्याच्यामध्ये ज्ञानाची दृष्टी नसते. पण असं जाणत जाणत तिथपर्यंत जावं नजरेनं. मग त्याला पाहण्याची इच्छा अंतकरणात निर्माण करावी आणि मग त्याच्या वाचून दुसरं काही सुचूच नाही असं व्हावं. आणि मग तो जगन्नियंता परमात्मा सगुण साकार रूप घेऊन आपल्या समोर प्रगट होईल आणि मग आपल्याला सुद्धा हृदयाला लावेल. आपलं जीवन पूर्णत्वापर्यंत जाईल. हा संदेश आहे महाराज साधू संतांचा, लक्षात घेण्यासारखाच आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. निर्धारित वेळेपेक्षा 5 मिनिटं आपले जास्त झालेले आहेत. पण आता थांब, 11 वाजेपर्यंत आहे. हो, अरे वा. विठोबा